മണവാട്ടിയെ കൊണ്ടുപോകാനാണ് വരുന്നത്. അതാണ് നമ്മൾ പാടുക. हमारा दूल्हा बहुत जल्दी आने वाला है और अपना दुल्हन को लेकर जाने वाला है. ये अभी हमने गाया. അപ്പോൾ നമ്മളെ മണവാളൻ വളരെ സൗന്ദര്യപൂർണ്ണനും അത്യന്തികമായി ശോഭയുള്ളവനൊക്കെ ആയതുകൊണ്ട് ആ മണവാളിന് മാച്ച് ചെയ്യുന്ന ഒരു മണവാട്ടിയാണ് അവൻ അന്വേഷിക്കുന്നത്. तो हमारा दुल्हन जो अति सुंदर है, अति प्रिय है, अति शोभामय है, वो ऐसा है. तो इसीलिए हमारा प्रभु दुल्हन के विषय में भी वैसे ही कैरेक्टर वाला, वैसे ही रूप और गुणों वाला वधु को वो ढूंढ रहा है. इसलिए वैसा ही होना चाहिए. ഈ മണവാട്ടിക്ക് താമസിക്കാനുള്ള വീട് തന്നെ ഈ മണവാളൻ വളരെ സൗന്ദര്യപൂർവ്വമായിട്ടാണ് അതിനെ നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. जैसा हम देखते हैं कि यहूदी लोग दुल्हन जब घर पे आता है तो दूल्हा घर तैयार करके रखता है, उसी तरह हमारे प्रभु यीशु मसीह भी मंडली के लिए, दुल्हन के लिए एकदम मनोहर रीति में स्वर्गीय स्थानों में एक घर बना रहा है. നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം 21 अध्याയം 2 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ प्रकाशित वाक्य 21 का 2 में जब हम पढ़ते हैं, फिर मैंने पवित्र नगर नई यरूशलेम को स्वर्ग से परमेश्वर के पास से उतरते देखा. वह उस दुल्हन के समान थी जो अपने पति के लिए श्रृंगार किए हो. അവിടെ രണ്ട് പ്രധാന പദങ്ങൾ, അലങ്കരിച്ച് മണവാട്ടിയെ പോലെ ഒരുങ്ങി, അലങ്കരിച്ചു എന്നും ഒരുങ്ങി എന്നുമുള്ള രണ്ട് പദങ്ങൾ വളരെ നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ വളരെ പ്രധാനപ്പെട്ട കാര്യമാണ്. आखिरी बात फिर से पढ़ना. दुल्हन के समान थे जो अपने पति के लिए श्रृंगार किए हो. नहीं, थोड़ा उसके पहले और. वह उस दुल्हन के समान थी हाँ, जो अपने पति के लिए श्रृंगार किए हो. दो वाक्य पूरा पढ़ना फिर से. फिर मैंने पवित्र नगर नई यरूशलेम को स्वर्ग से परमेश्वर के पास से उतरते देखा. हाँ, आगे. वह उस दुल्हन के समान थी जो अपने पति के लिए श्रृंगार किए हो. नहीं, हिंदी में एक ही शब्द आया. एक है तैयार है और सिंगारा हुआ है. ऐसा दो शब्द आना चाहिए. മണവാട്ടിക്ക് പ്രവേശിക്കാനുള്ള, താമസിക്കാനുള്ള ആ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ആ സിറ്റി, ആ നഗരം രണ്ട് പ്രത്യേകതയാണ്. അതിനെ കർത്താവ് അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു, അതിനെ കർത്താവ് ഒരുക്കിയിരിക്കുന്നു. तो जो दुल्हन जिस नगर में जब वो रहने आएगी, वो नगर का खासियत यह है कि दूल्हा वो नगर को तैयार भी किया है और सिंगारा भी है, सजाया है और तैयार किया. ऐसा आना चाहिए. ആ നഗരം എങ്ങനെയുള്ളതാണ്? वो नगर कैसा है? കർത്താവിനാൽ അലങ്കരിക്കപ്പെട്ടതാണ്, प्रभु ने उसे सजाया है കർത്താവിനാൽ ഒരുക്കപ്പെട്ടതാണ്, और प्रभु में तैयार किया गया है. അങ്ങനെയുള്ള ഒരു പട്ടണത്തിലേക്ക് സഭ പ്രവേശിക്കുമ്പോൾ, इस प्रकार का एक नगर में जब मंडली प्रवेश करेगा, കർത്താവിന് ആ കാര്യം ഇവിടെ നമ്മളിലും ചെയ്യേണ്ടിയിരിക്കുന്നു. उसमें करने से पहला हमारे अंदर प्रभु को वो कार्य करना आवश्यक है. അലങ്കരിക്കാതെ വികൃതമായ ഒരു മണവാട്ടിയെ കർത്താവിന് എങ്ങനെ അവിടെ കൊണ്ടുപോകാൻ പറ്റും? मतलब जिसको सजाया नहीं हो और वो बदसूरत है, तो प्रभु उसको कैसा स्वर्गीय स्थानों में लेकर जाएगा? അപ്പോൾ എന്തുകൊണ്ടാണ് കർത്താവ് വരാൻ താമസിക്കുന്നത്? प्रभु का आगमन देरी क्यों हो रहा है? ഒരുങ്ങിയിട്ടില്ല, അല്ലെങ്കിൽ അലങ്കരിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല, അതിനുള്ള കീഴ്വഴക്കങ്ങളുണ്ട് അതിനകത്ത്. तो इसके लिए तैयार भी नहीं हुआ है और सजाया भी नहीं गया है. इसके ये सब की बातों को हम लोग वचन में जब पढ़ते समय में इसका बातें वचन में हम पढ़ते हैं. അപ്പോൾ അതൊരു സിറ്റിയെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ, परंतु जब एक नगर के विषय में जब कहता है, തന്റെ മണവാട്ടിയിലും ഇതേ കാര്യം ഉള്ളതായിട്ടാണ് നമ്മൾ 19 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്. 19ന്റെ 7-8 हम लोग वही 19वां अध्याय में जो नगर का वर्णन किया है, 19 का 7 और 8 में पढ़ते समय में दुल्हन भी वैसा ही सजाया है करके और तैयार है करके हम पढ़ते हैं. आओ हम आनंदित और मगन हो और उसकी स्तुति करें, क्योंकि मेमने का विवाह आ पहुंचा है और उसके दुल्हन ने अपने आप को तैयार कर लिया है. हाँ. उसको शुद्ध और चमकदार महीन मलमल पहनने का अधिकार दिया गया, क्योंकि उस महीन मलमल का अर्थ पवित्र लोगों के धर्म के काम है. बस വിശേഷ വസ്ത്രം കൊണ്ട് അവൾ അലങ്കരിക്കപ്പെട്ടിരിക്കുക. तो एक खास मलमल का वस्त्र दिया गया है और उससे वो तैयार है. അവള് ഒരുങ്ങിയിരിക്കുന്നു, അല്ലെങ്കിൽ അവള് തയ്യാറായിരിക്കുന്നു. तो ये वस्त्र पहनकर वो सजी हुई है और दुल्हन के पत्नी अपने आप को तैयार भी किया है. ഇതുകൊണ്ട് സന്തോഷിക്കുന്ന ആരാണ്? तो इसलिए आनंद करो करके बोल रहा. तो वो आनंद कौन कर रहा है? ഈ ദാസിയുടെ തോഴിമാർ, അല്ലെങ്കിൽ സ്വർഗത്തിലെ ദൂതന്മാർ. तो जो दास लोग है, यानी कि स्वर्गदूत लोग जो सेवा के लिए रखा गया है, वो लोग आनंद कर रहे हैं. അപ്പൊ എങ്ങനെയാണ് നമ്മളെ ഇപ്പോൾ ദൈവം ഒരുക്കി അണിയിക്കുന്നത് എന്നുള്ളത് നമ്മൾ നല്ലതുപോലെ അറിയണം. तो इसके लिए प्रभु किस रीति से हमें सजा रहा है और तैयार कर रहा है करके इस विषय में हमें अच्छी तरह से जानना चाहिए. ഇതിപ്പോൾ ചെയ്യുന്നത് ഹോളി സ്പിരിറ്റ് ആണ്. ये अभी जो कर रहा है वो पवित्र आत्मा है. എന്നാൽ എല്ലാവരും അങ്ങനെ ഒരുക്കപ്പെടുകയും അലങ്കരിക്കപ്പെടുകയും ചെയ്യുന്നില്ല എന്നുള്ളത് കൊണ്ട്
परंतु क्योंकि सब लोग इस रीति से सजाया नहीं जा रहा है और तैयारी नहीं हो रहा है, इसके लिए കർത്താവ് ഒരു വാണിങ്, നമ്മള് ലവോദിക്ക സഭയോട് കർത്താവ് പറയുന്ന വാണിങ് എന്താണ്? प्रभु चेतावनी दे रहा है। उदाहरण के लिए लवोदिका कलीसिया को, मंडली को प्रभु क्या चेतावनी देता है? നീ നഗ്നയാണ്, तू नंगा है, അരിഷ്ടയാണ്, भ्रष्ट है। ഏറ്റവും മോശമായ രീതിയിൽ കർത്താവിന് ഒരു രീതിയിലും അപ്രീഷിയേറ്റ് ചെയ്യാൻ കഴിയുന്നില്ല. मतलब तुझ में ऐसा कोई भी गुण नहीं है कि प्रभु तुझे बोले कि तू सुंदर है और तू अच्छा है करके। അവിടെ വായിക്കുമ്പോൾ നിന്നെ ഞാൻ വായിൽ നിന്ന് ഉമിണ്ണ് കളയും. इसलिए मैं क्या करूंगा, मैं तेरे मुंह से मैं तुझे थूक दूंगा। അപ്പൊ ഇതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? അത് സഭയിൽ രക്ഷിക്കപ്പെടാത്ത ഒരു കൂട്ടം ആൾക്കാരുണ്ട്. അവരെ ഇപ്പോഴും നഗ്നയാണ്, കുരുടയാണ്, കണ്ണിന്റെ ശോഭ അവർക്ക് ശോഭ കിട്ടിയിട്ടില്ല, അലങ്കാരം ചെയ്യാൻ പരിശുദ്ധാത്മാവിന് കഴിയുന്നില്ല. കാരണം അത് ക്രിസ്തുവുമായുള്ള ഒരു ബന്ധത്തിലേക്ക് വന്നിട്ടില്ല. मतलब वो उस लोगों के बारे में बोल रहा है जो मंडली में आकर उनका नया जन्म नहीं हुआ है। मंडली में तो आ रहे परंतु उनका अवस्था क्या है? वो लोग नंगे हैं, अंधे हैं, वो लोग धुंधला है, उन लोग को देख नहीं पा रहा है। इसके लिए क्योंकि नया जन्म नहीं होने की वजह से पवित्र आत्मा को उनके अंदर कार्य करने नहीं हो पा रहे, उसे सजाने नहीं हो पा रहे, उनको तैयार करने नहीं हो पा रहे, क्योंकि नया जन्म ही नहीं हुआ। അപ്പൊ നമ്മളെ എങ്ങനെയാണ് ഈ രക്ഷിക്കപ്പെട്ട ദൈവപൈതൽ വിശ്വാസത്താൽ രക്ഷിക്കപ്പെട്ടെങ്കിലും ഇനി ഹോളി സ്പിരിറ്റിന് നമ്മുടെ ആയുസ് മുഴുവനും ക്രിസ്തുവിന് മാച്ച് ചെയ്യുന്ന ഒരു കാന്തയാക്കി അലങ്കരിക്കണം, ഒരുക്കണം. तो फिर अभी कैसा है कि विश्वासी लोगों को पवित्र आत्मा, जो विश्वासियों को जितना समय दिया गया है दुनिया में जीते समय में, इस समय में पवित्र आत्मा भी वो कैसा एक विश्वासी को सजाकर उसे तैयार करके सुंदर बनाकर मसीह के सामने खड़ा करेगा। നമ്മൾ പത്രോസിന്റെ ലേഖനം 1 പത്രോസ് അതിന്റെ 3-ാം അധ്യായത്തിന്റെ 3 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ വളരെ കൃത്യമായിട്ട് പരിശുദ്ധാത്മാവ് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. നമുക്കത് മനസ്സിലായാൽ തീർച്ചയായിട്ടും അത് എത്രയോ അനുഗ്രഹമാണ്. നമ്മള് അങ്ങനെ അലങ്കരിക്കപ്പെട്ടുകൊണ്ടേയിരിക്കുകയാണ്. तो उसके एक अर्थ रीति में वचन में हम लोग पहला पत्रोस 3 अध्याय 3 और 4 में पढ़ते समय में पवित्र आत्मा किस रीति से और किस बातों से सजाता है करके वचन में लिखा है। अगर ये बात अगर हम लोग आत्मा में समझ पाएंगे तो वो विश्वासी बहुत धन्य अवस्था में जिएगा। അപ്പൊ അവിടെ കർത്താവിന്റെ ആത്മാവ് പറയുകയാണ്, प्रभु का आत्मा वहां पर कहता है ദൈവം നമ്മളെ അലങ്കരിക്കുന്നത് പുറമേ ഉള്ളതല്ല. तो वहां पर वाक्य 3 शुरू होते समय में तुम्हारा जो सजावट है वो बाहरी रीति से नहीं होना चाहिए। നമ്മൾ ഏതിലാണ് താല്പര്യം കാണിക്കുന്നത്? हम लोग अधिकतर किस बातों में सजाते हैं? बाहर की बातों में, അല്ലേ? है ना? ഇന്ന് നമ്മൾ വരാൻ നേരം ഒന്ന് ഒരുങ്ങിയിട്ടുണ്ട്. आज हम लोग अभी ये मीटिंग में आने के लिए भी एक बाहर का सजावट करके आया ना, പക്ഷെ ഭർത്താവിനായി അലങ്കരിച്ച രീതിയിലാണോ? വേണ്ടിയാണോ? परंतु मसीह के लिए मैं सजकर तैयार होकर आया है क्या? इस मनोभावना में आए हैं क्या? നോക്കണം, ഭർത്താവിനായി അലങ്കരിച്ച മണവാട്ടി, അതാണ് ഇവിടുത്തെ मतलब ये दुल्हन का खासियत क्या है कि वो पति के लिए तैयार हो रहा है, अपना पति अपना स्वामी को मिल रहा है करके उस रीति से वो सजावट करिए, ये उसका लक्ष्य होना चाहिए जो हमने वचन में पढ़ा। അപ്പൊ ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത്, यहाँ पर हम पढ़ते हैं നമ്മൾ ഈ പുറമേ ഒരുക്കുന്നത് നമ്മളൊരു മോഡറേറ്റ് ആയിരിക്കണം. तो हम लोग बाहरी रीति से सजावट के विषय में आते समय में एक सामान्य रीति से, सीमित रीति से, एक अच्छा रीति से होना चाहिए, जो मान्य रीति होना चाहिए। പക്ഷെങ്കില് അവിടെ ഒരു പ്രത്യേകതയുള്ളത്, और परंतु यहाँ पर एक लिख के दिया जो बात है, നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിന്റെ കൂട മനുഷ്യനാകുന്ന, മലയാളത്തിൽ അത് മനസ്സെന്നാണ്, പക്ഷെ മനസ്സല്ല, സ്പിരിറ്റ് എന്നാണ്. उसका 4 पढ़ना जल्दी। हाँ। और गुप्त मनुष्यत्व, नम्रता और मन की दीनता की अविनाशी सजावट से नहीं, उधर मन बोला है, वहां पर एक्चुअली आना चाहिए तुम्हारा अंदरूनी मनुष्य जो तुम्हारा आत्मा है, वो आत्मा को तुम सजाओ करके बोल रहा है। നമ്മുടെ ആത്മാവ് വീണ്ടും ജനിച്ച ആത്മാവാണ്. जब हमारा आत्मा का विषय में क्या है, वो नया जन्म पाया हुआ आत्मा है। നമ്മുടെ ആത്മാവ് പരിശുദ്ധാത്മാവിന് അധീനമാണ്. हमारा आत्मा पवित्र आत्मा के विषय के संबंध में हमारा आत्मा उनके सामने अधीन है। നമ്മുടെ മനസ്സ്, നമ്മുടെ ആദ്യത്തെ ആത്മാവ് എന്ന് പറയുന്നത് പ്രൗഢാണ്, ദൈവത്തിനെ അനുസരിക്കാത്ത ആത്മാവായിരുന്നു. हमारा पुराना आत्मा कैसा था, यानी कि नया जन्म होने से पहले हमारा आत्मा कैसा था? एकदम हटीला और सख्त और अभिमानी और घमंडी था। നിങ്ങൾക്ക് ഞാനൊരു പുതിയ ആത്മാവിനെ തരും. प्रभु वचन में क्या कहते हैं? मैं तुझे एक नया आत्मा दूंगा। ആ പുതിയ ആത്മാവ് രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ വളരെ താഴ്മയുള്ള ആത്മാവാണ്. ये नया आत्मा का खासियत क्या है? जिस दिन वो व्यक्ति नया जन्म हुआ और वो व्यक्ति में नया आत्मा आया, वो आत्मा का गुण वो एकदम नम्र और आधीन होने वाला आत्मा है। യേശുവിന്റെ അതേ മനുഷ്യാത്മാവ് പോലെ തന്നെയാണ് നമുക്ക് ലഭിച്ച മനുഷ്യാത്മാവ്. मतलब यीशु को जब वो भूमि में रहते समय में उसके अंदर उनका मनुष्य आत्मा कैसा था, वही सेम वैसे ही आत्मा हमें भी आधीनता का आत्मा मिला है। അങ്ങനെ ഒരു ആത്മാവ് കിട്ടുകയാണ് വീണ്ടും ജനനത്തിലൂടെ. इस तरह का आधीन होने वाला आत्मा मिलना ही को कहते हैं नया जन्म होना।
അപ്പോൾ ആ വീണ്ടും ജനിച്ച ആത്മാവിന് തുല്യമായ കീഴ്പ്പെടാത്ത ഒരു ദേഹിയാണ് നമുക്കുള്ളത്. परंतु अभी विषय क्या है? अभी हमको एक नया आत्मा तो मिल गया, मनुष्य आत्मा, परंतु अभी जो मनुष्य जीते समय जैसा हमारा पहला नया जन्म होने के पहले जो आत्मा था, जो आदीन नहीं होता था, जो झुकता नहीं था, समर्पण नहीं करता था, उसी प्रकार का प्राण, वो जो व्यक्ति भी वैसे ही है, वो प्राण भी वैसे ही है. അപ്പോൾ നമ്മുടെ പ്രാണൻ, तो हमारा जो प्राण है, നമ്മുടെ മനസ്സ്, जिसमें उसमें मन है, इच्छा, വികാരം, और भावना, ആ ഹൃദയം, वो मन അലങ്കരിക്കപ്പെടണം. वो हृदय को, वो अंदरूनी मनुष्य क्या हो जाना चाहिए? सजा होना चाहिए. അതാണ് ദൈവസന്നിധി ഏറ്റവും പ്രധാനം. वो विषय है प्रभु जो मूल्यता देखता है. അപ്പോൾ അതിന്റെ അടുത്ത വാക്യം വായിക്കുകയാണ്, 5-ാം വാക്യത്തില്. वाक्य 5 में हम पढ़ते हैं, ഇങ്ങനെയല്ലോ ദൈവം ആരെയെങ്കിലും വിശുദ്ധ സ്ത്രീ എന്ന് വിളിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ അത് സാറയെ കുറിച്ചാണ്. इस विषय में देखो, पहले 5 पढ़ना. देखो, इस पूर्व कालों में पुराने पवित्र स्त्रियां भी इस विषय में इस तरह का सजावट करता था. उसमें से उदाहरण के लिए एक का नाम जिसका लिया है वो है सारा. എങ്ങനെയാണ് സാറ തന്നെ തന്നെ അലങ്കരിച്ചത്? किस तरह सारा ने अपने आप को सजाया? ഒരു കീഴ്പ്പെടുന്ന ഒരു മനസ്സ്, വളരെ താഴ്മയുള്ള വിനയമുള്ള ക്രിസ്തുവിന്റെ രൂപത്തിലുള്ള ഒരു മനസ്സ് സാറയ്ക്കുണ്ടായിരുന്നു. मतलब क्या, वो स्वामी करके बुलाया, मतलब क्या, उसका मन कैसा था, उसका आत्मा कैसा था? अब्राहम में आधीन होने का, समर्पण करने का, दीन होने का मनोभावना सारा में थी. ഇവിടെ വിശ്വാസത്തിന്റെ അത് വന്നപ്പോൾ അവള് അബ്രഹാമിനോട് ചേർന്ന് നിന്ന് വിശ്വാസത്തിന്റേതായിരിക്കുന്ന കാര്യത്തിന് വേണ്ടി നിന്ന് എന്ന് സാറയെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുന്നു. विश्वास के विरोध में जब उसके बारे में पढ़ते समय में वो अब्राहम के साथ खड़ी रही करके हम लोग पढ़ते हैं 11 अध्याय में. अब्रानियों 11-ാം അധ്യായം അതിന് 8 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ പറഞ്ഞിട്ട് അവസാനം അബ്രഹാമിനെ കുറിച്ച് പറഞ്ഞിട്ട് പിന്നെ പറയുകയാണ്. 8वां वाक्य पढ़ते समय में वहां पर अब्राहम के बारे में बोलकर नीचे पढ़ते समय में വിശ്വാസത്താൽ സാറായും 11 भी पढ़ना, विश्वास के द्वारा. सारा ने आप बुरी होने नहीं, वैसा नहीं आना चाहिए. विश्वास के द्वारा सारा भी ऐसा आना चाहिए. मतलब ऊपर जो अब्राहम के बारे में बोला है वैसा बोलकर विश्वास के द्वारा सारा भी. पढ़ना ठीक है, पढ़ो. विश्वास से सारा ने हाँ. अपने बूढ़े होने पर भी. ओके, ഇവിടെ വിഷയം, तो इधर विषय ये है, ഇവിടെ സാറയ്ക്കുണ്ടായിരുന്ന വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത്, तो यहाँ पर सारा को विश्वासी से सारा करके बोलते समय में उसका विश्वास, ആ വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത് ഗമണ്ട് കാണിക്കുന്ന അഹങ്കാരമുള്ള കീഴ്പ്പെടാത്ത ഒരു വിശ്വാസമായിരുന്നില്ല. मतलब वो विश्वास ऐसा नहीं कि वो अहंकारी है, घमंडी है, मैं कभी झुकूंगी नहीं, ऐसा मनोभावना नहीं थी उसमें. പിന്നെ അവളുടെ വിശ്വാസം എന്തായിരുന്നു? परंतु उसका विश्वास का आधार क्या था? തന്റെ ഭർത്താവിന്റെ ദൈവത്തെ അതുപോലെ കീഴടങ്ങി വിശ്വസിച്ചു. मतलब उसका पिता का परमेश्वर को जैसा उसका पति का परमेश्वर जिस तरह पति आदि था, उसी तरह सारा भी उसी रीति से आधीन हुआ. വിശ്വാസത്തിൽ അവർ ഒരുമിച്ച് പോയി. मतलब ये विश्वास के विषय में या अधीनता के विषय में पति पत्नी दोनों समान थे. എത്ര സന്തോഷകരമായ കാര്യമാണ്. मतलब वो कितना आनंदमय बात है. ആ വീട്ടിൽ വിശ്വാസത്തിന്റെ പേരിൽ ഒരു കലഹമുണ്ടായിരുന്നില്ല. इसलिए उस घर में विश्वास के विषय में कभी झगड़ा नहीं हुआ. നോക്കുക, ഇവിടെ അബ്രഹാം പല സാറയോട് ചോദിക്കാതെ ചില കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നു. हम देखते हैं कि अब्राहम के जीवन में वो सारा को पूछे बिगर कुछ काम करता है. ഏറ്റവും നിർണായകമായ ഒരു കാര്യമാണ് ഇസാക്കിനെ യാഗമർപ്പിക്കാൻ. और वो सबसे गंभीर है, उसमें से एक विषय था, वो क्या, इसहाक का बलि करने का विषय में. അബ്രഹാം സാറയോട് പറഞ്ഞു, वो विषय में अब्राहम ने सारा को पूछा क्या? രാവിലെ എഴുന്നേറ്റ് പോയി. एकदम सवेरे सूरज उगने से पहले ही वो घर से निकला. എന്നാൽ और ഈ വിശ്വാസത്താൽ അവിടെയും കൂടെ വിശ്വാസത്താലാണ് സാറെ ഇസാക്കിനെ കിട്ടുന്നത്. परंतु यहाँ पर इसहाक को मिलने का विषय में या इसहाक का जन्म होने का विषय में हम क्या देखते हैं? अब्राहम और सारा का विश्वास एक था, दोनों सहमत थे, इसलिए उन लोगों को इसहाक मिला. അപ്പോൾ വിശ്വാസത്തിന്റെ പരിശോധനയിൽ इसलिए विश्वास का परखा जाने में ഇവരെ രണ്ടുപേരെയും ആ ശോധനയിലൂടെ വിടേണ്ട ദൈവത്തിന് ആവശ്യമാണ്. परमेश्वर को यह जरूरत था कि दोनों को एक ही प्रकार का अवस्था में वो लोगों को परखा जाए. അപ്പോൾ ഈ കാര്യത്തിൽ അബ്രഹാമിന്റെ നിലപാട് തന്നെയാണ് സാറായും സ്വീകരിച്ചത്. तो जिस रीति से अब्राहम ने जो निर्णय लिया और उसका मनोभावना था, वैसे सारा का भी मनोभावना था. അപ്പോൾ സാറ ദൈവത്തിൽ വിശ്വസിച്ചു എന്ന് പറയുമ്പോൾ, तो जब सारा ने परमेश्वर पे विश्वास किया, ऐसे जब हम पढ़ते हैं, ആ അനുസരണത്തിന്റെ കീഴ്പ്പെടുന്ന അവിടെ എന്ത് ചെയ്തു? ഭർത്താവിനെ
तो वो आज्ञाकारिता मतलब फ्री करके बोलते समय में वो क्या करती थी, वो अपना पति का भी अधीन होती थी, जिसके वजह से वो क्या बोल के बुलाते थे अब्राहम को, हे स्वामी। അപ്പോൾ അവിടെ ഒരു സ്ത്രീയെ കുറിച്ച് മാത്രമല്ല പറയുന്നത്, परंतु वहां पर सिर्फ एक ही स्त्री के बारे में नहीं कह रहा। നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ച് വായിക്കുമ്പോൾ अगर आप लोग ध्यान से वो वाक्य को पढ़ा होगा तो स्त्रियां है ना, बहुवचन है। पवित्र स्त्रियां, पूर्व काल में पवित्र स्त्रियां भी हाँ। जो परमेश्वर पर आशा रखती थी, अपने आप को इसी रीति से संवारती और अपने अपने पति के अधीन रहती थी। बस बस यही है। അപ്പോൾ അവിടെ ഇങ്ങനെയല്ലോ പണ്ട് इसी रीति से पुराने कालों में ദൈവത്തിൽ പ്രത്യാശ വെച്ചിരുന്ന വിശുദ്ധ സ്ത്രീകൾ, जिन्होंने परमेश्वर पर आशा रखा और भरोसा किया, ऐसे पवित्र स्त्रियां തങ്ങളെ തന്നെ അലങ്കരിച്ചു. अपने आप को वो लोग ने सजाया। അപ്പൊ എന്താണ് കർത്താവ് പുതിയ യെരൂശലേമിനെ അലങ്കരിക്കുന്നത് എന്ന് പറയുന്നത് പോലെ, तो उसी रीति से जब वचन कहता है कि परमेश्वर नवे यरूशलेम को वो सजाएगा संवारेगा, എന്ന് പറഞ്ഞാൽ അലങ്കരിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ तो सजाने का मतलब है ഏറ്റവും ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യുക എന്നുള്ളതാണ്. मतलब उसको खूबसूरती का विषय की बात है वो। അപ്പോൾ സാറ പ്രായമാകുന്തോറും അവൾ സൗന്ദര്യവതി तो ആയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हम देखते हैं सारा तो वो तो बूढ़ी होती जा रही थी, परंतु यहाँ पर वचन क्या कहता है कि उस बुढ़ापन में भी वो सुंदर होते जा रही थी। ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹം എങ്ങനെയാണെന്നറിയാമോ? परमेश्वर का आशीष कैसा है, മനുഷ്യജാതി മുഴുവനും पूरा मनुष्य जात അവർ പ്രായമാകുന്തോറും നരബാധകൾ ബാധിച്ച് जैसा वो लोग बूढ़ा होते रहते हैं, वो लोग में झुर्रिया आने लगता है, അവരെ ശോഭയില്ലാത്തവരായി, उनका मनोहरता कम होने लगता है, കണ്ണിന്റെ ശോഭ പോയി, उनका आंखों का चमक प्रकाश कम होता है, കേൾക്കാൻ കഴിയാതെ, सुनने को नहीं हो पाता, ഭക്ഷണത്തിൽ രുചി അറിയാതെ, उनको खाने में स्वाद नहीं मिलता, വളരെ അന്ധതയിലേക്ക് നീങ്ങുമ്പോൾ और एक अंधापन में वो लोग चलते जाते हैं। ദൈവം അലങ്കരിക്കുന്നവർ परंतु परमेश्वर जिसको सजाएगा ചുളിവ് വരില്ല, उन लोग में झुर्रिया नहीं आएगा, കാഴ്ച നഷ്ടപ്പെടില്ല, उन लोग का नजर कम नहीं होगा, സംസാരശേഷി उन നഷ്ടപ്പെടുകയില്ല, लोग को बोलने का क्षमता कम नहीं होगा, ഭക്ഷണത്തിന്റെ ടേസ്റ്റ് വർദ്ധിച്ചു വർദ്ധിച്ചു വരും. और भोजन खाते समय में भोजन का स्वाद बढ़ते जाएगा। കാരണം ദൈവത്തിന്റെ അലങ്കാരത്തിന് കീഴെ ഇരിക്കാത്തവർക്ക് ഓപ്പോസിറ്റ് ആയ കാര്യം വരും. क्योंकि जो व्यक्ति परमेश्वर को जो सजाने का कार्य जो हमारे अंदर कर रहा है, जो उसमें आधीन नहीं होता, उन लोग के जीवन में सब विरुद्ध बातें होते रहेगा। അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മള് സാറ എങ്ങനെയാണ് അലങ്കരിച്ചത്? तो सारा ने कैसा अपने आप को सजाया, ഭർത്താവിന് കീഴ്പ്പെട്ട് अपना पति का अधीन होकर आगे का पालन ഒറ്റ किया। കാര്യം മാത്രം ചെയ്താൽ മതി, एक ही काम करना था, അനുസരിക്കുക അല്ലെങ്കിൽ കീഴ്പ്പെടുക. मतलब आज्ञा का पालन करना, यहाँ अधीन होना। ഇവിടെ നമ്മളെ വേദപുസ്തകത്തിൽ ഈ അനുസരണം എന്ന് പറയുന്നതെല്ലാം എന്താണെന്നറിയാമോ? तो आज्ञा का पालन करना करके जब भी वचन हम पढ़ते समय में आज्ञा का पालन करो, आज्ञा का पालन करो, उसका मतलब क्या है? അവിടെ നമ്മളെ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ വിലയേറിയ ആ താഴ്മയുള്ള മനസ്സെന്നുള്ളതാണ് ഏറ്റവും പ്രധാനം. मतलब ഏറ്റവും താഴ്മയുള്ള മനസ്സ്. वो विषय होते समय में मतलब परमेश्वर की उपस्थिति में तुम्हारा मन एकदम नम्र और दीन होकर तुम झुक जाना चाहिए, वो है उसका मतलब। നമ്മുടെ കർത്താവ് എത്ര ഉന്നത പദവി ഇരുന്നവരാണ് അല്ലേ? हमारा परमेश्वर देखो कितना ऊंचा, प्रभु यीशु मसीह कितना ऊंचा पद में बैठा था। അവൻ ദൈവത്തോടുള്ള സമത്വം മുറുകെ പിടിച്ചുകൊള്ളണമെന്ന് വിചാരിക്കാതെ फिलिपियों का पुस्तक में क्या पढ़ते हैं, परमेश्वर का समानता के विषय में देखा जाए तो उसने वो समानता को मेरा है बोलकर उसने अपने पास पकड़ के नहीं रखा, തന്നെത്താൻ താഴ്ത്തി. बल्कि उसने अपने आप, बल्कि उन्होंने क्या किया, अपने आप को नम्र किया। ആ താഴ്ത്തലാണ് മനുഷ്യനെന്ന രീതിയിൽ യേശു ഏറ്റവും അധികം സൗന്ദര്യവാനായി. तो उस नम्रता में मनुष्य जात में एक ही मनुष्य है जो मनुष्य में अति सुंदर, वो है यीशु मसीह। അതുകൊണ്ട് ദൈവം അവനെ ഏറ്റവും അധികം ഉയർത്തി എന്നാണ്. तो ये सुंदर ऐसा होने की वजह से अगला नीचे के वाक्यों में हम पढ़ते हैं कि इस नम्रता की वजह से पिता परमेश्वर ने यीशु को सबसे ऊंचा उठाया। ഇത് തന്നെയാണ് സഭ. यही रीति है मंडली का भी। അനുസരണത്താൽ ക്രിസ്തുവിന് താഴ്ത്തി കൊടുക്കാത്ത ഏത് സഭയാണ് അലങ്കരിക്കപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നത്? जरा सोचो ऐसा कौन सा मंडली है जिसने अभी तक मसीह का जो मसीह जो उनका सिर है उन पे आदि नहीं हुआ है और उनका सुंदरता बढ़ते जा रहा है, ऐसा कोई मंडली रहेगा क्या? അപ്പോൾ നമ്മള് വിശ്വാസം എന്നുള്ള കാര്യം എടുക്കുമ്പോൾ തന്നെ तो इसलिए विश्वास करके ये विषय की बात जब हम पढ़ते समय में, നാം യേശുവിനെ ആദ്യമായിട്ട് വിശ്വസിക്കുമ്പോൾ തന്നെ जब हम यीशु को पहले बार जब हमने विश्वास किया, ഈ ക്രിസ്തുവിന് അധീനനാകുന്ന ഒരു കാര്യം അവിടെ നടക്കുന്നുണ്ട്. तो पहले बार विश्वास करते समय में मैं ये प्रभु के सामने मैं अधीन हो रहा हूँ, आपका प्रभुत्व को मैं स्वीकार रहा हूँ, वो पहले बार मतलब मैं विश्वास में क्या हो रहा है, एक अधीनता आ रहा है वहां पर। നമ്മൾ വിശ്വാസം എന്ന് പറയുമ്പോൾ നമുക്ക് സാധാരണ വിശ്വാസം ഒരു അറിവിനെ കുറിച്ചാണ് പലപ്പോഴും വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത്. अधिकतर हम लोग विश्वास बोलते समय में क्या, मुझे कुछ जानकारी मिल गया, कुछ ज्ञान मिल गया, ऐसा हम सोचते हैं, പക്ഷേ ഒരു കീഴ്പ്പെടലുണ്ടാകുന്നില്ല. परंतु एक अधीनता नहीं हो रहा है। നാം പ്രാർത്ഥിക്കാറുണ്ട്. हम लोग प्रार्थना कर रहे हैं, ആരോടാണ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? किससे प्रार्थना कर रहे हैं?
ദൈവത്തോടാണ്, परमेश्वर से। പക്ഷേ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ കീഴ്പ്പെടാതാണ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്. परंतु परमेश्वर के सामने आधीन नहीं हो रहा, झुक रहा नहीं है, ऐसा फिर प्रार्थना कर रहे हैं। നമ്മൾ വചനം വായിക്കാറുണ്ട്, हम वचन तो पढ़ रहे हैं, പക്ഷെ വചനത്തിന് കീഴ്പ്പെടില്ല. परंतु वचन में आधीन नहीं हो रहा। വചനം കേൾക്കുന്നുണ്ട്, वचन सुन रहे हैं, കീഴ്പ്പെടില്ല. परंतु जो सुना उस पर आधीन नहीं हो रहा, നമ്മൾ അറിയാതെ क्योंकि हम अनजाने में ഒരു മത്സരത്തിന്റെ एक बलवा करने का स्वभाव, കീഴ്പ്പെടാതെ വിശ്വസിക്കുന്ന ഒരു പ്രകൃതി സാധാരണയായിട്ടുണ്ട്. मतलब स्वाभाविक रीति से बिना आधीन हुए, बिना नम्र हुए बलवा कर कर विश्वास करने का एक स्वाभाविक स्वभाव है। അപ്പോഴും പരിശുദ്ധാത്മാവിനെ നമ്മളെ അലങ്കരിക്കാൻ പറ്റത്തില്ല, तो ऐसा स्वभाव में, ആക്കാൻ പറ്റുന്നില്ല. ऐसा स्वभाव का विश्वास करता रहा तो पवित्र आत्मा ऐसा व्यक्ति को सजाने नहीं हो पाएगा, उसको सुंदर करने नहीं हो पाएगा। അറിയാം, സ്വർഗത്തിൽ നടന്നൊരു സംഭവമുണ്ട്. हम जानते हैं ना स्वर्ग में घटना हुआ, എന്താണത്? क्या हुआ? സഹോദരിമാരെ പ്രാർത്ഥനയിൽ ഇരിക്കുമ്പോൾ തലയിൽ തുണിയിടണം എന്നുള്ളത് അധികാരത്തിന് കീഴ്പ്പെട്ടതാണെന്ന് കാണിക്കുമ്പോൾ സ്വർഗത്തിലെ ദൂതന്മാർ അതിശയിച്ചു പോവുകയാണ്. കാരണം എന്താണെന്ന് അറിയാമോ? സ്വർഗത്തിൽ ഒരു മറുതലിപ്പ്, ഒരു മത്സരം നടന്നു. എന്നാൽ ദൈവം തന്റെ പുത്രന് വേണ്ടി ഒരു കാന്തിയെ ഒരുക്കുമ്പോൾ സഭയിലേക്ക് ദൂതന്മാർ നോക്കുമ്പോൾ ഇതാ കീഴ്പ്പെട്ടിരിക്കുന്ന, ക്രിസ്തുവിന് കീഴ്പ്പെട്ടിരിക്കുന്ന, സ്വർഗത്തിലെ പോലെ ഭൂമിയിലായിരിക്കുന്ന ഒരവസ്ഥ എന്ന് പറഞ്ഞാൽ സ്വർഗത്തിൽ ഇപ്പോൾ എല്ലാം ക്രിസ്തുവിന് കീഴ്പ്പെട്ടിരിക്കുന്നത് പോലെ സ്വർഗത്തെയും ഭൂമിയെയും തമ്മിൽ ബന്ധിപ്പിക്കുന്ന ഒരു ചങ്ങലയായിട്ട് ഈ അനുസരണം വന്നിരിക്കുകയാണ്. क्योंकि पूरा स्वर्गदूतों के बीच में सबसे विस्मय करने वाला, सबसे अचंभित करने वाला एक बात है जो मंडली में हो रहा है, और वो क्या है? बहनों के विषय में देखा जाए तो स्त्रियों को सर ढकने का विषय का जब बात आते हैं समय में, तो वो हम जानते हैं कि वो क्या दिखाता है, आधीनता को दिखाता है। परंतु स्वर्गदूत ये बात को विस्मय क्यों कर रहा है, आश्चर्य क्यों कर रहा है? क्योंकि इसके पहले, मंडली के पहले स्वर्ग में एक बहुत बड़ा शक्तिशाली जीवी था, उसने क्या किया? वो ढकना चाहिए था, नम्र करना चाहिए था, परंतु उसने बलवा किया, परमेश्वर के खिलाफ हुआ, जिसकी वजह से परमेश्वर का न्याय आया। इसलिए यीशु मसीह पिता परमेश्वर को क्या, अभी पिता परमेश्वर ने कहा कि मैं मेरा प्रभु यीशु मसीह के लिए जब एक पार्टनर को चुनूंगा, वो एक ऐसा पार्टनर रहेगा, एक ऐसा जोड़ीदार रहेगा जो मसीह के विषय में पूर्ण रीति से अधीन होने वाला है। तो जब परमेश्वर ने शैतान का न्याय करके स्वर्ग को जब खाली किया, तब स्वर्ग में पूर्ण रीति से अभी परमेश्वर का अधीनता आ गया। वही अधीनता के रीति में मंडली में भी अब वही अधीनता रह रहा है, दिख रहा है। ये बात स्वर्गदूत आश्चर्यचकित हो रहे हैं कि किस रीति से मंडली में यह अधीनता आया जो स्वर्ग में नहीं आ पाया। അതാണ് നമ്മളെ കർത്താവിനെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് സകലവും അവന്റെ കാൽ കീഴാക്കി. നമ്മള് ലേഖനം 1-ാം അധ്യായം 20-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ एफेसो 1:20 में पढ़ते समय में सब बातों को उनके पैरों तले रखा है करके हम पढ़ते हैं। അങ്ങനെ അവൻ ക്രിസ്തുവിനെ വ്യാപരിച്ചു, और वो प्रभु में कार्य किया। അതിന്റെ 21-22 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 20, 21, 22 20 से 22 जो उसने मसीह में किया कि उसको मरे हुए में से जिलाकर स्वर्गीय स्थानों में अपनी दाहिनी ओर सब प्रकार की प्रधानता और अधिकार और सामर्थ और प्रभुता के और हर एक नाम के ऊपर, जो न केवल इस लोगों में पर आने वाले लोगों में भी लिया जाएगा, बैठाया और सब कुछ उसके पांव तले कर दिया और उसे सब वस्तुओं पर शिरोमणि ठहराकर कलीसिया को दे दिया। നോക്കാം, അവനെ ആരാക്കി? अभी उसे क्या किया? सब बातों में, सभी चीजों में, അവനെ सब बातों में उसको शिरोमणि बनाया, അവനെ തലയാക്കിയിട്ട് उनको सिर बनाकर സർവത്തെയും और सभी बातों में അവന്റെ കാൽ കീഴാക്കി. सभी सब कुछ उनके पैरों तले लाया। സഭ അവന്റെ കാൽ കീഴിൽ വന്നില്ലെങ്കിൽ, अगर ये ऐसा बोलने के बाद मंडली अगर प्रभु के पैर के अधीन में नहीं आया है, तो फिर वो किस प्रकार का मंडली है? നാം വിശ്വസിക്കുന്നു, हम विश्वास कर रहे हैं പക്ഷെ കീഴ്പ്പെടുത്തില്ല. परंतु अधीन होने के लिए तैयार नहीं है। ആ വിശ്വാസം ഏതാണ്? वो किस प्रकार का विश्वास है फिर? അപ്പൊ അതുകൊണ്ട് इसीलिए തിരുവചനം എപ്പോഴും വിശ്വാസം എന്ന് പറയുമ്പോൾ वचन में जब भी विश्वास करके शब्द कहते समय में ഒരു കീഴ്പ്പെടൽ എന്ന് പറയുന്ന ഒരു ഭാഗം കൂടെ ഉണ്ടാകുന്ന രീതിയിലുള്ളതിനെയാണ് വിശ്വാസം എന്ന് വചനം അർത്ഥമാക്കുന്നത്. मतलब वो एक विश्वास का शब्द में नम्रता और दीनता और समर्पण का विषय का अर्थ में लिखा गया है विश्वास। मतलब वो शब्द आते समय में उसमें समझ आता है कि अधीनता भी है करके। യേശുവിനെ വിശ്വസിച്ചിട്ടും मतलब यीशु में विश्वास किया യേശുവിനോട് മത്സരിക്കുക, और यीशु से बलवा कर रहा है, എങ്ങനെ ശരിയാകുന്നത്? तो फिर अब किस प्रकार का विश्वास है? അപ്പൊ നമ്മൾ റോമലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിൽ रोमियो का पुस्तक पहला अध्याय അപ്പോസ്തലൻ പറയുകയാണ്, प्रेरित पौलुस कहता है, പ്രിയമുള്ളവരെ, എനിക്ക് ദൈവത്തിന്റെ കൃപ ലഭിച്ചത് എന്തിനാണെന്നറിയാമോ? हे प्रियो, मुझे प्रभु का जो अनुग्रह मिला है वो किस बात के लिए है? അവിടെ റോമലേഖനം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 5-6 വാക്യങ്ങളിൽ വളരെ വ്യക്തമായിട്ടൊരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. उसका 5 और 6 पढ़ना पहला अध्याय का। സോറി 6-7 വായിച്ചാൽ മതി. हाँ, द्वारा हमें अनुग्रह और प्रेरिताई मिली
हाँ उसके नाम के कारण सब जातियों के लोग विश्वास करके उसकी माने। हाँ। जिससे तुम भी यीशु मसीह के होने के लिए बुलाए गए। അവിടെ വിശ്വാസത്തിന് കീഴ്പ്പെടണം, അല്ലെങ്കിൽ വിശ്വാസത്തിന് അനുസരണം കാണിക്കണം. അതിനായിട്ടാണ് എനിക്ക് അപ്പോസ്തലത്വവും ദൈവത്തിന്റെ കൃപയും ലഭിച്ചത് എന്ന് പൗലോസ് വ്യക്തമാക്കുന്നു. तो पौलुस क्या स्पष्टता कर रहा है? मुझे प्रेरिताई जो मिला, मुझे जो अनुग्रह मिला, उस सुसमाचार के विषय में विश्वास के द्वारा उसको आज्ञा का पालन करने, मतलब वो विश्वास में अधीन होने के लिए, उसके लिए पौलुस प्रेरित हुआ. ഒബീഡിയൻസ് ടു ഫെയ്ത്ത് मतलब എന്താണ് വിശ്വാസം? विश्वास मतलब क्या है? विश्वास के लिए अधीनता. അതുകൊണ്ട് everybody is not there. Yes, yes. Obedience to faith. Obedience. വിശ്വാസം മാത്രം പോരാ. पढ़ना फिर से. उसके द्वारा हमें अनुग्रह और प्रेरिताई मिली कि उसके नाम के कारण सब जातियों के लोग विश्वास करके उसकी माने। हाँ, विश्वास करके माने करके मतलब विश्वास में माने. എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? ഒബീഡിയൻസ് ടു ഫെയ്ത്ത്, मतलब വിശ്വാസത്തിന് കീഴടങ്ങണം. मतलब किस बात के लिए मानना है? विश्वास के लिए मानना है. ആ വാക്യത്തിന്റെ അർത്ഥം മനസ്സിലായോ? उस वाक्य का अर्थ क्या है? तुम लोग किस बात पर अधीन होना है? विश्वास के लिए अधीन होना है. വെറുതെ വിശ്വസിച്ച പോരാ. मतलब मैं ऐसे ही विश्वास किया उसके लिए नहीं. വിശ്വസിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब विश्वास करना मतलब ഞാൻ ഏതൊരുവരെ വിശ്വസിക്കുന്നു मैं जिस व्यक्ति पर मैं विश्वास कर रहा हूँ, ഞാൻ അവന് കീഴടങ്ങും. मैं उसी में अधीन हूँ. वो मेरा प्रभु है. കീഴടങ്ങാതെ വിശ്വസിക്കാം. मतलब मैं बिना अधीन हुए, बिना झुके मैं विश्वास कर सकता हूँ. बहुत से बातों में करते हैं हम. അവരിൽ ഈ അലങ്കാരം, परंतु जिस पे अधीन नहीं, विश्वास करने के बाद अधीनता के लिए अगर वो विश्वास नहीं कर रहा, तो അവരെ उनमें सजा. അലങ്കരിക്കാൻ, അവരെ ക്രിസ്തുവിന്റെ രൂപത്തിലേക്ക് അലങ്കരിച്ച് സൗന്ദര്യവതിയാക്കാൻ ആത്മാവിന് കഴിയില്ല. കാരണം അവർ അധീനരാകുന്നില്ല. तो उसका विश्वास में अगर अधीनता ही नहीं है तो उनके जीवन में पवित्र आत्मा का सजावट और शुद्धता करने के लिए तैयार होने के विषय में नहीं हो पा रहे, क्योंकि वो लोग अधीन ही नहीं हो रहे. വിശ്വാസം എന്ന് ഒറ്റപ്പെട്ട് പറയുന്നിടത്തല്ല ഇതേ അർത്ഥത്തിലാണ് വചനം तो പറയുന്നത്. विश्वास से मानो करके मानना मतलब अधीन होने का अर्थ में वहां पर आना चाहिए. तो यहाँ पर भी विश्वास शब्द अकेला आता है तो उसमें अंदर एक बात समझ है, क्या है? अधीन होना, मानना. നമ്മുടെ ഈ പഴയ നിയമത്തിലെല്ലാം വിശ്വാസം എന്നുള്ളൊരു പദമില്ല. पुराने नियम में अगर हम पढ़ेंगे ना, विश्वास करके शब्द बहुत कम दिखाई देगा. मतलब लगभग एक ही जगह पर ज्यादा देखते हैं. എന്റെ നീതിമാൻ വിശ്വാസത്താൽ ജീവിക്കും. मेरा धर्मी जन विश्वास से जिएगा. എല്ലായിടത്തും ആശ്രയിക്കുക എന്നുള്ളതാണ്. परंतु वो शब्द को बाकी सब जगहों पर भरोसा करना करके लिखा है. യഹോവയിൽ ആശ്രയിക്കുകയും जो यहोवा पे भरोसा करता है യഹോവ തന്നെ और ആശ്രയമായിരിക്കുകയും. यहोवा ही उसका भरोसा है, धन्य है. അപ്പോൾ ഒരു ആശ്രയബോധം വരുന്ന, तो जिस पर भरोसा करता है, ഞാൻ ഏതൊരുവനെ വിശ്വസിക്കുന്നു मैं जिस पर मैंने विश्वास किया അവന് കീഴ്പ്പെടുന്ന. उस पर मैं अधीन हुआ. പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മള് എന്തുകൊണ്ടാണ് പാപം വരുന്നത്? क्यों पाप आता है? പാപത്തിന് നമ്മൾ കീഴ്പ്പെടുന്നത് കൊണ്ടാണ് പാപം സംഭവിക്കുന്നത്. देखो पाप क्यों हो रहा है? क्योंकि पाप में हम झुक जाते हैं. पाप को अब देख के हम अधीन हो जाते हैं, इसलिए पाप करते हैं. നമ്മള് പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है, പണ്ട് നിങ്ങളുടെ ശരീരങ്ങളെ നിങ്ങൾ സമർപ്പിച്ചു കൊടുത്തു, അല്ലെങ്കിൽ പാപത്തിന് അനുസരിച്ച് നിങ്ങൾ പോന്നു. एक समय था तुम लोग, जो पहले तुम लोग पाप के, तुम्हारा शरीर पाप के निमित्त, पाप के लिए तुम लोग अधीन थे. पाप का बात सुनकर तुम लोग काम करते थे. നമ്മൾ എന്തിന് കീഴ്പ്പെടുന്നോ हम जिस बात पे अधीन होते हैं അത് നമ്മളെ ഭരിക്കുന്നു. वो हमारे ऊपर हुकूमत करेगा. ചിലപ്പോ അത് ലോകമാകാം, संसार हो सकता है, ജഡമാകാം, शारीरिक स्वभाव हो सकता है, സ്വയമാകാം, हमारा स्वय हो सकता है, നമുക്ക് അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ സാത്താനാകാം, शैतान हो सकता है, ദുർഭൂതങ്ങളാകാം. दुष्ट आत्माएं हो सकता है. ഇങ്ങനെ പല രീതിയിൽ പലതിനും അടിമപ്പെട്ടിരുന്നവരാണ് നമ്മൾ. इसलिए एक समय में हम लोग ये सब बातों पर हम लोग कौन थे? उनमें बंधित थे. वो लोग हमारा स्वामी था. അന്നേരം നമുക്ക് എന്ത് സംഭവിച്ചു? उस समय क्या हुआ? നമ്മൾ സാത്താൻ രൂപത്തോട് അനുരൂപരായി വികൃതമായി അവിടെ അലങ്കാരം നടക്കുന്നുണ്ട്. പക്ഷെ കീഴോട്ടുള്ള ഏറ്റവും മോശമായ നികൃഷ്ട ജീവിയായിരുന്നു. तो उस समय में जब हम लोग शैतान में अधीन थे, संसार की बातों में अधीन थे, वहां पर भी एक सजावट की बातें हो रहा था. हम किसमें सजावट जा रहे थे? शैतान की गुण में, शैतान की स्वभाव में, शैतान के समान हम लोग सचते जा रहे थे. और उसका परिणाम क्या है? हम लोग बदसूरत हो रहे जा रहे थे. जितना उस पर गया, बदसूरत से और बदतर होते जाए. आखिरी में अंतिम स्थान क्या है? वो नरक के, मतलब हमें नीचे खींचते जा रहा था.
പൗലോസ് 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 1:26 വാക്യം വരെ വായിക്കുമ്പോൾ ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചപ്പോൾ നമ്മുടെ അവസ്ഥ എന്താണെന്ന് ശരിക്കും പറയുന്നുണ്ട്. पहला कोरिन्थी पहला अध्याय उसका 26वां वाक्य से जब हम पढ़ते समय में हमारा अवस्था क्या है करके लिखा है, मतलब हम लोग कुछ भी नहीं है ऐसा करके लिखा, मतलब कोई भी गुण नहीं, कोई भी सुंदरता नहीं, ഏറ്റവും നികൃഷ്ടമായതിനെ, मतलब जो कुछ भी नहीं है ऐसे लोगों को प्रभु ने चुना. എന്തിനാണ് തെരഞ്ഞെടുത്തത്? क्यों चुना? ഏറ്റവും മഹത്വമായതിനെ ലജ്ജിപ്പിക്കുവാൻ. सबसे ज्यादा मतलब जो अभी दुनिया में महिमा है, जो बलवान है, वो लोग आश्रय कर रहे, उन सबको लज्जित करने के लिए. അങ്ങനെ അത് ചെയ്യണമെങ്കിൽ अगर वैसा होना है तो നാം വിശ്വസിക്കുന്ന ക്രിസ്തുവിന്റെ അധികാരത്തിന് കീഴ്പ്പെട്ടില്ല എങ്കിൽ, अगर आज हम जो विश्वास कर रहे हैं, मैं प्रभु पे विश्वास कर रहा हूँ, मैं मसीह पे विश्वास कर रहा हूँ, हम लोग बोलकर उस प्रभु पे अगर हम अधीन नहीं हो रहे तो उस दिन वो काम नहीं होगा. फिर നമുക്ക് റോമലേഖനം 16 അധ്യായം रोमियो का पुस्तक 16 अध्याय അതിന്റെ 26 വാക്യത്തിൽ उसका 26 में हम पढ़ते हैं, परंतु अब प्रकट होकर सनातन परमेश्वर की आज्ञा के भविष्यवक्ताओं की पुस्तक के द्वारा सब जातियों को बताया गया है कि वे विश्वास से आज्ञा मानने वाले हो. विश्वास से आज्ञा मानने वाला. ഒബീഡിയൻസ് ടു ഫെയ്ത്ത്, വിശ്വസിക്കുന്ന ഒരു കാര്യം, तो विश्वास करना वो एक बात है, പക്ഷെ ആ വിശ്വാസത്തിന് അധീനനാവുന്നുണ്ടോ അല്ലെങ്കിൽ ഞാൻ परंतु वो जो विश्वास तुमको मिला है उस विश्वास की ओर तुम्हारा अधीनता है क्या? ഞാൻ വിശ്വസിക്കുന്ന ആരെയാണ്? मैं किस पर विश्वास कर रहा हूँ? നമ്മൾ നേരത്തെ എഫെസ്യ ലേഖനത്തിൽ വായിച്ച വ്യക്തിയാണ്. हमने एफएसओ में पढ़ा वो व्यक्ति कौन है करके, ഏറ്റവും ഉന്നതനെ, सबसे ऊंचा व्यक्ति സർവ്വത്തിന് जो അധികാരിയായത്, सभी बातों में अधिकार और ऊंचा है, എന്നിട്ട് ദൈവം അവന്റെ കാൽക്കൽ എല്ലാം ആക്കി വെച്ചു. और परमेश्वर ने सभी बातों को उसके पैरों तले रख दिया. അവനെ സഭയ്ക്ക് കൊടുത്തു. और फिर उस व्यक्ति, उस यीशु को जो सबका शिरोमणि है, मंडली के हाथ में दे दिया. എന്തിനാണ്? क्यों दिया? मंडली को क्यों दिया? നമ്മൾ അവന് കീഴ്പ്പെട്ടിരിക്കാൻ. ताकि हम उसमें अधीन रहे. യേശുക്രിസ്തു രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ, जब यीशु राजा बनकर अधिकार में आएगा, आने वाले 1000 युग വർഷം में ഭരിക്കുമ്പോൾ 1000 वर्ष में अधिकार चलाएगा, അവനെ അനുസരിക്കാത്ത സകലരെയും ചങ്ങലയിടും. और जो उनका बात को नहीं माना, जो उनका आज्ञा पे अधीन नहीं हुआ, वो लोग सबके ऊपर जंजीर बांधा जाएगा. അനുസരണത്തിന്റെ മക്കൾ മാത്രമേ ഇവിടെ കാണുകയുള്ളൂ. और जो आज्ञाकारी पुत्र लोग ही राज्य में दिखाई देंगे. അതാണ് സ്വർഗരാജ്യം. वो ही है, उसी को स्वर्ग राज्य करके कहते हैं. സഭ സ്വർഗരാജ്യമാണോ? मंडली स्वर्ग राज्य है क्या? എന്താണ് സ്വർഗത്തിന്റെ ആ അനുഗ്രഹം അല്ലെങ്കിൽ സ്വർഗീയ യെരുശലേമിനെ പോലെ ആകാത്തത്? क्यों हम लोग स्वर्गीय यरूशलेम के समान वो गुण में हम नहीं पहुंच पाते? കാരണം കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്, ജയിക്കുന്നവനെ ഞാൻ എന്റെ പിതാവിന്റെ നഗരമായ പുതിയ യെരുശലേം എന്ന പേര് തന്നെ ഞാൻ കൊടുക്കുന്നതാണ്. क्योंकि प्रभु അപ്പോൾ അതിന്റെ അർത്ഥം എത്ര സൗന്ദര്യമായിരിക്കും അറിയാമോ? प्रकाशित वाक्य 3 अध्याय में प्रभु एक बात कहता है, जो विजय होगा उसको मैं मेरा पिता का नाम और वो पवित्र नगर यरूशलेम का भी नाम मैं उनको दूंगा. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. मैं അപ്പോൾ നമ്മളിവിടെ ചിന്തിച്ചു വരുന്നത്, तो हम लोग आप जो सोच रहे हैं, നമ്മൾ ജെനുവിൻ ഫെയ്ത്ത് എന്ന് പറഞ്ഞാൽ, ജെനുവിൻ വിശ്വാസം എന്ന് പറഞ്ഞാൽ, सच्चा विश्वास मतलब क्या है? सही रीति का विश्वास ये है. അതിനോടാണ് നമ്മൾ തീമോഥെയോസിനോട് ലേഖനം എഴുതുമ്പോൾ, तिमोथी को जब खत लिखते समय में പൗലോസ് വളരെ വ്യക്തമായിട്ട് 1 തീമോഥെയോസ് 3:9 ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. पहला तिमोथी 3:9 में पौलुस स्पष्ट से एक बात कहता है, विश्वास के भेद को शुद्ध विवेक से सुरक्षित रखे. ഓക്കെ, 3:9 അവർ വിശ്വാസത്തിന്റെ മർമ്മം. എന്താണ് വിശ്വാസത്തിന്റെ മർമ്മം? विश्वास का वो भेद क्या है? रहस्य क्या है? वो रहस्य എന്താണ് രഹസ്യം? क्या है? वो भेद obedience ആണ്. अधीनता होना मतलब आज्ञा का पालन करना उस विषय में. കാരണം ഒരു സഭയിലെ മൂപ്പന്മാരെ തിരഞ്ഞെടുക്കുമ്പോൾ, जब उदाहरण के लिए जब मंडली का बुजुर्गों प्राचीनों को चुनते समय में അവരെ പരിശോധിച്ച്, उनको परखा जाए, അല്ലെങ്കിൽ നമ്മള് വിശ്വാസത്തിന്റെ ഒബീഡിയൻസ് ഇല്ലാത്ത ഒരാള് മൂപ്പനായതുകൊണ്ട് വന്ന ബുദ്ധിമുട്ടാണ് നമ്മളിവിടെ യോഹന്നാന്റെ ലേഖനത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത്. यूहन्ना का पत्री में हम एक ऐसा व्यक्ति के बारे में पढ़ते हैं उसका वो एक प्राचीन है, वो एक अध्यक्ष है, परंतु उसको परखा नहीं गया था, इसलिए मंडली में एक बहुत बड़ा दुर्घटना हुआ. അവരെ പരീക്ഷിക്കണമെന്ന് പറഞ്ഞത് വിശ്വാസം ഉണ്ടോ എന്ന് മാത്രം നോക്കിയാൽ പോരാ. तो इसके लिए एक प्राचीन को जब तुम देखते समय में, एक व्यक्ति में प्राचीन होने का गुण को जब देखते समय में उसको हम परख रहे हैं, वो गुण को, तो मतलब वो एक विश्वासी है, वो नहीं परख रहे, उसका गुण को परख रहे. വിശ്വാസത്തിന്റെ മർമ്മം, मतलब विश्वास का भेद है, वो एक भेद की बात को उसको हम लोग देखना है. വിശ്വാസം ഉണ്ടായിരിക്കുകയും विश्वास है മർമ്മം ഇല്ലാതിരിക്കുകയും ചെയ്ത വ്യക്തിയെ നോക്കാം. परंतु उसमें भेद क्या है वो प्रकट नहीं हुआ, ऐसा एक व्यक्ति को हम देखते हैं. 3 യോഹന്നാൻ അതിന്റെ 9 വാക്യം. 3 यूहन्ना 9. मैंने कलीसिया को कुछ लिखा था, पर दियोत्रिफेस दियोत्रिफेस तो हाँ। उसे बड़ा बनना चाहता है,
हाँ। हमें ग्रहण नहीं करता। हाँ। അവിടെ താപ്പോട്ട് വാക്യം വായിക്കുമ്പോൾ പുള്ളിയുടെ വിശേഷങ്ങൾ അറിയാം. और फिर 10वां वाक्य से उनका वो व्यक्ति का गुण क्या है बताया है. ഇവന് വിശ്വാസമുണ്ടോ? इनको विश्वास है क्या ये व्यक्ति को? विश्वास है, परंतु वो भेद उसमें प्रकट नहीं हुआ. आधीनता का भेद प्रकट नहीं हुआ उसमें. അതില്ലെങ്കിൽ എന്തായി തീരും? अगर नहीं है तो क्या होगा? സാത്താന് വന്ന ശിക്ഷാവധി. जैसा शैतान को जो दंड आया, न्याय आया, वैसे इनके ऊपर भी आएगा. അപ്പോൾ വിശ്വാസത്തോട് ചേർന്ന് പോകുന്ന, तो विश्वास के साथ चलने वाली एक बात है. ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു എന്ന് പറയുമ്പോൾ, मतलब मैं जब हम कहते हैं कि मैं विश्वास कर रहा हूँ, ഉടനെ ഒരു കീഴ്പ്പെടൽ ക്രിസ്തുവിന്റെ അധികാരത്തിന് ഇല്ല എങ്കിൽ तुरंत उसी विश्वास करने वाला व्यक्ति पर एक आधीनता और समर्पण नहीं हो रहा है, तो നമ്മള് മനോഹരമായിട്ട് പണിയപ്പെടുകയല്ല. तो हम लोग फिर सुंदर रीति से हम लोग सजाया नहीं जाएंगे. ദൈവമല്ല പണിയുന്നത്. वैसा व्यक्ति के मतलब परमेश्वर उसको नहीं बांध रहा. പിന്നെ ആരാ പണിയുന്നത്? फिर कौन बांध रहा है? शैतान. നമ്മളിൽ ഗമണ്ട് ഉണ്ടാക്കി, फिर वो क्या करेगा? वो हमारे अंदर घमंड उत्पन्न करेगा ഭിന്നത ഉണ്ടാക്കി, और फूट लाएगा. നമ്മള് ഒരു വികൃതമായി തീരണം. അതാണ് സാത്താൻ നമ്മളെ मतलब उसका अंतिम लक्ष्य यही है कि ये जो यीशु यीशु करके बोलकर विश्वास कर रहा है, वो आखिरी में बदसूरत हो जाना चाहिए. നമ്മളെ പുതിയ യെരുശലേം എങ്ങനെ ദൈവം അലങ്കരിച്ച് എത്ര സുന്ദരമാക്കുന്നു അതിനനുസരിച്ച് സഭയാകണം. അതാണ് ഇന്ന് ആത്മാവ് ഇപ്പോൾ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. देखो प्रभु पिता परमेश्वर का नजरिए में नवा यरूशलेम एक सुंदर नगर, एक श्रेष्ठ नगर, उत्तम नगर, एकदम वो सुंदर नगर के समान मंडली भी ऐसा हो जाना चाहिए. ऐसा कार्य पवित्र आत्मा विश्वासियों के अंदर कर रहा है. उस लक्ष्य में प्रभु कार्य कर रहा है. വചനം കേൾക്കുന്നുണ്ട്, वचन तो सुन रहे हैं, പക്ഷെ കീഴ്പ്പെടുത്തില്ല. परंतु अधीन नहीं हो रहा. അപ്പൊ ഇതിന്റെ അറിയാം. तो फिर मतलब उसको बहुत बातें मालूम है, ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ അറിയാം, बहुत बातें जानते हैं लोग, പക്ഷെ ഞാൻ കീഴ്പ്പെടുത്തും. परंतु अधीन नहीं होगा मंडली में. നമ്മൾ വാസ്തവത്തിൽ ഈ ഒരുപാട് കാര്യങ്ങളൊന്നും പ്രാർത്ഥിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. इसलिए प्रियो हम लोग वास्तव में प्रार्थना का विषय आते समय में बहुत बातों का प्रार्थना नहीं करना चाहिए. കർത്താവേ നീ അങ്ങനെ ചെയ്തില്ലെങ്കിൽ ഇങ്ങനെ സംഭവിക്കും, ഇങ്ങനെയൊക്കെ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ നമ്മൾ കർത്താവിന്റെ കീഴ്പ്പെടാനായിട്ട് ഏൽപ്പിച്ച് ഞാൻ കർത്താവേ പൊടിയോളം താഴ്ത്തുന്നു. मतलब प्रभु अगर आप ऐसा काम नहीं करेगा तो मेरा वो काम नहीं होगा, इसलिए ये करना वो करना. ऐसा भी प्रार्थना का लक्ष्य क्या है? प्रभु मैं इसलिए प्रार्थना कर रहा हूँ कि मैं नम्रता में और दीनता में हो रहा हूँ. मतलब मेरा दीनता कैसा है? मैं वो मिट्टी के सब में मिट्टी में मैं मिल गया, मैं मिट्टी में एक हो गया. ദൈവം യോബിനെ പരിശോധിച്ച് परमेश्वर ने जब अय्यूब को परखा, അവന് തികച്ച നല്ല വിശ്വാസമാണ്. वो तो बहुत अच्छा विश्वासी था, अच्छा विश्वास था उसमें. എല്ലായ്പ്പോഴും യാഗം കഴിക്കുന്നവനാണ്, हमेशा बलि करता था सवेरे उठकर. അവന് വളരെ ദൈവം ഒരു ദോഷവും അവനെ കുറിച്ച് പറയുന്നില്ല. और उसके विषय में परमेश्वर कोई भी गलत बात या कोई भी गलती बताता नहीं है परमेश्वर. പക്ഷെ എപ്പോഴാണ് ഞാൻ നിന്റെ മുമ്പിൽ വെറും ഒരു പൊടിയും ചാരവും ആകുന്നു എന്ന് പറഞ്ഞത്? परंतु अय्यूब आखिरी समयों में वो क्या कह रहे हैं? मैं केवल मिट्टी और भस्म हूं. ऐसा कब अय्यूब ने कहा? അപ്പോഴാണ് യോബ് സൗന്ദര്യവാനായത്. जिस क्षण उसने कहा तब उसने प्रभु का मनोरथा देखा, जिसके वजह से वो भी सुंदर गिना गया. ഞാനിപ്പോൾ നിന്നെ കാണുന്നു. मैं तेरे बारे में एक बातें सुना था, परंतु अब मेरे आंखें देख रहा है. അപ്പോൾ ഒരു കേൾവി മാത്രമുള്ള ഒരു വിശ്വാസം പോരാ. तो मैं सुने ही सुना था करके वैसा विश्वास नहीं होना चाहिए. അവനെ കണ്ടിട്ടുള്ള ഒരു വീഴ്ച തന്നെ വേണം. मतलब मैं प्रभु को देखकर उधर ही गिरकर अधीन हो जाना चाहिए, वो है विश्वास. ദൈവം മോശയോട് പറയാണ്, परमेश्वर मूसा से कहता है, നീ എന്നെ കണ്ടാൽ നീ നിലത്ത് വീഴും. तू जिस क्षण मुझे देखेगा तू उधर ही नीचे गिर जाएगा. യോഹന്നാൻ അപ്പോസ്തലൻ കർത്താവിനോട് ചേർന്നിരുന്നാണ് ഭൂമി ജീവിച്ചപ്പോൾ. യോഹन्ना प्रेरित वो हमेशा यीशु के साथ सीने में लिपटा हुआ യോഹन्ना, അല്ലെ, ചങ്കിനോട് ചേർന്നിരുന്ന ആളാണ്. वो हमेशा सीना में लिपटा हुआ था. പക്ഷെ യേശുവിനെ കണ്ടപ്പോൾ എന്താണ് സംഭവിച്ചത്? तो प्रकाशित वाक्य में जब यीशु को देखा तो क्या हो गया? അപ്പൊ കാണുക എന്ന് പറയുന്നത് तो देखने का मतलब क्या है? ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് ക്രിസ്തുവിനെ വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ जब परमेश्वर का पवित्र आत्मा मसीह को हमारे अंदर प्रकट करेगा, അതെ, ഈ വചനത്തിലൂടെ പരിശുദ്ധാത്മാവ് ക്രിസ്തുവിന്റെ മഹത്വം ഇങ്ങനെ വെളിപ്പെടുത്തും തോറും ഞാൻ കുറഞ്ഞു ഞാൻ ഏറ്റവും പൊടിയും ചാരവുമാകുമ്പോൾ तो रोज पवित्र आत्मा वचन के द्वारा प्रभु का एक एक बातों को हमको प्रकट करते रहेगा. जितना प्रभु प्रकट होकर हमको दिखाई देने लगेगा, उतना वो व्यक्ति विश्वासी क्या होगा? वो कम होते रहेगा, घटते रहेगा, वो मिट्टी में एक हो जाएगा. ആ സൗന്ദര്യത്തിന് വരുത്തുന്ന അലങ്കാര വസ്തു സ്വർഗത്തിലാ ഉള്ളത്. और ये सुंदर करने के लिए, सजाने के लिए जो वस्तु और पदार्थ वो किधर है? वो स्वर्ग में है.
സ്വർഗത്തിലെ വസ്തുക്കൾ കൊണ്ടാണ് നമ്മളെ കർത്താവ് സൗന്ദര്യവതിയാക്കുന്നത്. मतलब कहना क्या, प्रभु वो स्वर्गीय वस्तुओं से हमें शोभामय कर रहा है, हमें सजा रहा है, अलंकार कर रहा है. അപ്പം വിശ്വാസത്തോട് ചേർന്ന് പോകുന്ന അല്ലെങ്കിൽ ശരിയായ വിശ്വാസം ക്രിസ്തുവിന് കീഴ്പ്പെടലാണ്. तो विश्वास बोलते समय में सही विश्वास क्या है? मैं प्रभु पे विश्वास किया, मतलब मैं उनका अधीन हूँ. അതാ കർത്താവ് പറഞ്ഞത്, प्रभु कहता है എന്റെ നുകം ഏറ്റെടുത്ത് मेरा जुआ उठाकर എന്നോട് പഠിപ്പീൻ मुझसे सीखो. എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? मतलब क्या? ഞാൻ എത്ര താഴ്മയുള്ളവനാണ്, मैं कितना दीन और नम्र हूँ, ये तुम लोग सीखो. നമ്മുടെ യജമാനേക്കാൾ വലിയവനാണ് നമുക്ക് തോന്നുന്നെങ്കിൽ अगर हम ये सोच रहे कि हम मालिक से भी बड़े हैं तो അത് അലങ്കാരമായിട്ടല്ല നമ്മൾ വരുന്നത്. फिर ऐसा मनोभावना करने वाला व्यक्ति के अंदर प्रभु का सजावट कभी नहीं आएगा, നമ്മൾ വികൃതമായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. बल्कि वो व्यक्ति बदसूरत होते जा रहा है. നമ്മളെ കർത്താവിനെ വിശ്വസിച്ച ആ ബ്ലൈൻഡ് മാൻ അല്ലെങ്കിൽ ഒരു ആത്മീയ അർത്ഥം ഇവിടെയുണ്ട്. നമ്മളെ പിറവിയിലെ തന്നെ ജന്മനാ കുരുടനായ ഒരു മനുഷ്യനെ കർത്താവ് സൗഖ്യമാക്കുന്നു. हम लोग देखते हैं एक अंधा व्यक्ति जो प्रभु पर विश्वास किया, जो जन्म से अंधा था, यूहन्ना का सुसमाचार में. നമ്മളത് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 9-ാം അധ്യായം അതിന് 35 മുതൽ 38 വരെ വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ यूहन्ना 9 से 35 से 38 उधर वो विषय को जब हम पढ़ते समय में ആദ്യം കർത്താവിന്റെ കണ്ണ് തുറക്കുന്നുണ്ട്. सबसे पहला प्रभु उसका आंखें तो खोल तो रहा है, എന്നാൽ പിന്നീട് വിശ്വാസത്തിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ परंतु आगे चलकर जब वो विश्वास की नींव में आ रहा है, അതിന്റെ 9-35 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കും. 9 का 35 पढ़ना. यीशु ने सुना कि उन्होंने उसे बाहर निकाल दिया है, और जब उससे भेंट हुई तो कहा, क्या तू परमेश्वर के पुत्र पर विश्वास करता है? आगे उसने उत्तर दिया, हे प्रभु, वह कौन है कि मैं उस पर विश्वास करूं? 38 तक. यीशु ने उससे कहा, तूने उसे देखा भी है, और जो तेरे साथ बातें कर रहा है वही है. हाँ. उसने कहा, हे प्रभु, मैं विश्वास करता हूँ, और उसे दंडवत किया. അതിന്റെ എന്താ? जिसको तुमने देखा उसी को उसने दंडवत किया. കണ്ടു, मैंने देखा, നിലത്ത് വീണു. यीशु ने कहा तूने उसको देखा है, तो देखा क्या? वहां तो दंडवत किया उसने. ഇത് നമ്മളിൽ നിരന്തരം അപ്പോൾ നമ്മൾ അലങ്കരിക്കപ്പെടും. तो ऐसा अधीनता में दंडवत करके अधीन होने वाला व्यक्ति के अंदर पवित्र आत्मा का सजाने का काम होते रहेगा. ദൈവത്തിന് നമ്മളെ സഭയെ प्रभु अपना मंडली को ഒരു കുറവുമില്ലാതെ, कोई भी कमी ना रखे, സ്പോട്ട് ഇല്ലാതെ, कोई भी जूरी नहीं रहेगा, ഇല്ലാതെ, कोई भी दाग नहीं रहेगा. സഭയെ തേജസ്സോടെ നിർത്തേണ്ടതിന് मंडली को महिमा से भरकर रखने के लिए ഇന്ന് നമ്മളിൽ आज हमारे अंदर വിശ്വാസത്തിന്റെ അടിസ്ഥാനമായ കീഴ്പ്പെടൽ എന്ന് പറയുന്ന കാര്യമില്ല എങ്കിൽ, विश्वास के नींव के अनुसार अधीनता और नम्रता और झुक जाने का स्वभाव अगर नहीं रहा तो നമ്മൾ എങ്ങനെയാണ് സൗന്ദര്യവതിയാകുന്നത്? फिर कैसा हम लोग सुंदर होंगे? നമുക്കറിയാം നയമാൻ, പഴയ നിയമത്തിലെ ചരിത്രം. पुराने नियम में नहमान का इतिहास को स्टोरी को हम जानते हैं ना. അവന്റെ ശരീരം എങ്ങനെയുണ്ട്? उसका शरीर कैसा था? ഇതൊരു ബാഹ്യമായ കാര്യമാണ്. मतलब ये एक अर्थ है जिसमें हमें समझना है. അതിനകത്തൊരു ആത്മീയ അർത്ഥം അടങ്ങിയിരിക്കുക, അത് കാണിക്കാൻ വേണ്ടിയാണ്. नहमान का कहानी जो है वो एक सच्चा घटना आधारित है, परंतु उसके अंदर एक आत्मिक बात है जो हमको समझना है. ശരീരം മുഴുവൻ വികൃതമാണ്. शरीर पूरा बदसूरती से भरा हुआ. ആള് പരാക്രമശാലിയാണ്. उसके विषय में क्या वचन कहता है कि वो एक वीर है. താൻ യുദ്ധം ചെയ്ത് അന്നത്തെ കാലത്തെ യുദ്ധമൊക്കെ ജയിച്ചു വരുമ്പോൾ ഒരുപാട് മെഡലുകൾ കിട്ടും. मतलब उन दिनों में कोई युद्ध करके अगर पराक्रम करके युद्ध जीत कर आता है तो उन लोगों को बहुत बड़ा प्रशंसा और आदर होता है. അല്ലേ? ऐसा महावीर था नहमान. പക്ഷേ ആളാരാണ്? परंतु व्यक्ति क्या है? कोड़ी की बीमारी से भरा हुआ. അപ്പൊ എന്ത് പ്രയോജനം? तो क्या फायदा वो वीरता का? അപ്പോഴാണ് ഇസ്രായേൽ പെൺകുട്ടി പറഞ്ഞു കൊടുക്കുകയാണ്, तो वहां पर इसराइल का एक लड़की कहती है, ഞങ്ങൾക്കൊരു ദൈവമുണ്ട്, हमारे पास एक परमेश्वर है, അവന് മാത്രമേ നിന്നെ സുന്ദരനാക്കാൻ കഴിയുള്ളൂ. केवल वो ही तुझे सुंदर कर सकता है. എന്നാ പിന്നെ ഉടനെ അങ്ങോട്ട് എഴുത്തയക്കുകയാണ്. അവിടെ പിന്നെ കടന്ന കാര്യങ്ങളൊക്കെ നമുക്കറിയാം. അവിടുത്തെ രാജാവിന് എഴുത്തെഴുതുന്ന ആകെ പ്രശ്നമായി. तो अब उसका आप लोग घटना सब जानते हैं. वो खत लिखता है, राजा को भेजता है, खत लिख के फिर वहां पर बहुत गड़बड़ी सब होता है. രാജ്യം മുഴുവൻ ആകെ പ്രയാസത്തിലായി. पूरा राज्य हिल जाता है, तकलीफ में आ जाता है. അപ്പോൾ ഈ സമയത്ത് ദൈവദാസൻ ഇടപെടുകയാണ്. उस समय में प्रभु का दास वहां पर आ रहा है. നമ്മുടെ 2 രാജാക്കന്മാർ 5-ാം അധ്യായം दूसरा राजा 5वां अध्याय അതിന്റെ 11-ാം വാക്യത്തിൽ उसका 11वां वाक्य में ദൈവത്തിന്റെ ദാസൻ ഒരു കാര്യം പറയുകയാണ്. प्रभु का दास वहां पर एक बात कहता है. അദ്ദേഹത്തിന് വിശ്വാസമുണ്ട്. उनको विश्वास है. അതായത് എന്താണ്? वो क्या है? ഞാൻ ഇസ്രായേൽ ദേശത്ത് പോകും, मैं इसराइल देश में जाऊंगा, അവിടുത്തെ ദൈവദാസൻ അങ്ങോട്ട് ഇറങ്ങി വരും, फिर मेरा प्रभु का दास उतर कर आएगा, അവൻ അദ്ദേഹത്തിന്റെ കൈ എന്റെ തലവേലോട്ട് വെക്കും, फिर वो प्रभु का दास मेरे सिर पर हाथ रखेगा ഞാൻ സൗഖ്യത്തോടെ പോകും, और मैं चंगा होकर वापस अपना घर में आऊंगा. ഞാനൊരു സമ്മാനവും കൊടുക്കും. और फिर क्या करूंगा? अगर वो प्रभु का दास ने मुझे चंगा किया तो मैं उसको एक भेंट भी दूंगा. വിശ്വാസം ഉണ്ടായിരുന്നു तो അദ്ദേഹത്തിന്? नहमान को विश्वास था क्या?
തീർച്ചയായിട്ടും हाँ, അദ്ദേഹത്തിന് हाँ। വിശ്വാസമുണ്ട്. विश्वास है कि वो चंगा होगा करके, അല്ലെങ്കിൽ പിന്നെ പുള്ളി ഈ സമ്മാനമായിട്ട് വരത്തില്ലല്ലോ. नहीं तो भेंट लेकर नहीं आता था ना प्रभु का दास को मिलने। അദ്ദേഹത്തിന് നമ്മളെക്കാൾ എല്ലാം വിശ്വാസമുണ്ട്. उनको तो हमसे भी बड़ा विश्वास है। കാരണം ഞാൻ ദേവദാസ് സൗഖ്യമാക്കും, उसको मालूम है कि प्रभु का दास उसको चंगा करेगा, അന്നേരം ഞാൻ ഒരു സമ്മാനം കൊടുക്കും. और फिर मैं जवाब में उसको एक भेंट दूंगा। അപ്പൊ സമ്മാനം ഇപ്പോഴേ കൊണ്ടുപോകണ്ടേ? इसलिए अभी तो भेंट, पहले ही भेंट लेके जाना पड़ेगा ना। वो विश्वास था उसको, അല്ലേ? है ना। പക്ഷെങ്കിൽ परंतु ദേവദാസൻ വിശ്വാസത്തോട് ചേർന്നൊരു കാര്യം കൂടെ പറഞ്ഞു. प्रभु का दास ने विश्वास के साथ ही एक बात उसको कहा। അതിന്റെ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 11-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ 2 രാജാക്കന്മാർ दूसरा राजा അധ്യായത്തിന്റെ 11-ാം വാക്യം 5 വായിക്കും. का 11 में पढ़ते हैं। परंतु नामान क्रोधित होकर यह कहता हुआ चला गया, मैंने तो सोचा था कि अवश्य वह मेरे पास ഓക്കെ हाँ हाँ, ഇതിന്റെ 11-ാണ് अदर अदर अवश्य ये मेरे पास बाहर आएगा हाँ आएगा, और खड़ा होकर अपने परमेश्वर यहोवा से प्रार्थना करके कोढ़ के स्थान पर अपना हाथ फेर कर कोढ़ दूर करेगा। हाँ देखा, नैमन का विश्वास यहाँ पर लिखा है। അല്ലേ? हाँ, വിശ്വാസമുണ്ട്. विश्वास के बारे में लिखा है। वही सोचकर वो अपना घर छोड़कर आया था। ഓക്കെ, അപ്പൊ അവിടെ നമ്മൾ ഒരു വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उधर हम पढ़ते हैं, നദിയിൽ യോർദാൻ നദിയിൽ മുങ്ങുക എന്നുള്ള കാര്യം, അനുസരണത്തിന്റെ കാര്യം, കീഴ്പ്പെടലിന്റെ കാര്യം പറഞ്ഞപ്പോൾ ഞാനത് ചെയ്യത്തില്ല. उसको 11 वाक्य शुरुआत में गुस्सा क्यों आया उसको? क्योंकि 10वां वाक्य में प्रभु का दास ने क्या बोला? योर्दान नदी में जाकर 7 बार तुझे डूबकर आना है। तो विश्वास है, तो उस विश्वास की बात को आधीन होने के लिए जब कहा तो उसको गुस्सा आया। വിശ്വാസത്തിന് അനുസരണം വരുത്തേണ്ടതിന് वो विश्वास में वो आ रहा है, चंगा होगा करके अच्छा विश्वास में आ रहा है, परंतु विश्वास के निमित्त आगे आधीन होने का बात आया तो नहीं हुआ। അല്ലേ? ऐसे ही हुआ। ഇന്നും പലരും യേശുവിൽ വിശ്വസിക്കുന്നുണ്ട്, आज कितने लोग यीशु पे विश्वास करते हैं, പക്ഷേ സൗഖ്യമായിട്ടില്ല. परंतु चंगा नहीं हुआ अभी तक। സ്നാനപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. बपतिस्मा तो लिया है। നമ്മൾ ഈ കാര്യം നമ്മൾ ഒന്നുകൂടെ ശ്രദ്ധിച്ച് നോക്കുമ്പോൾ इसको में अगर ध्यान से अगर हम पढ़ेंगे तो അദ്ദേഹം പറയുകയാണ് ഈ യോർദാൻ നദി എപ്പോഴും ഇങ്ങനെ കലങ്ങി മറിഞ്ഞുള്ള നദിയാണ്. ये योर्दान नदी का खासियत क्या है ना, ये हमेशा मिट्टी से मिला हुआ गंदा पानी जैसा है, स्वच्छ पानी नहीं है वो। ദമ്മേസെക്കിലെ നദികളായ അബാനയും പാർപ്പയും ഇസ്രായേൽ ദേശത്തിലെ എല്ലാ വെള്ളങ്ങളെക്കാൾ നല്ലതാണ്. 12 पढ़ना। दमिश्क की अबमना हाँ। और पर्वत नदियां इस्राएल के सब जलाशयों से उत्तम नहीं है। हाँ आगे आगे। क्या मैं उसमें स्नान करके शुद्ध नहीं हो सकता? हाँ तो देखो, वो ऐसा नहीं कर सकता है क्या? इधर ही इसी योर्दान नदी में ही क्यों मैं जाऊं? ഓക്കെ, പക്ഷെ അദ്ദേഹത്തിന്റെ ദാസന്മാരെ അപ്പൊ നമുക്ക് തിരിച്ചു പോവാം. तो अभी उसने क्या निर्णय लिया? हम जा रहे हैं वापस, चलो अपने दासों को और घुड़ सवार को लेकर जा रहे हैं वापस। എന്നാൽ ഈ വിശ്വസിക്കുകയും ചെയ്യാം, പിന്നെ അനുസരിക്കുക. അതുകൊണ്ട് അനുസരിക്കാതെ തന്നെ സൗഖ്യമാകുന്ന സഭയുണ്ടെന്ന് നോക്കട്ടെ. तो अभी उसका मन क्या है? देखो अभी प्रभु एलीशा वहां पर क्या बोल रहा है? तुझे विश्वास तो है परंतु आधीन होना पड़ेगा। ये बात सुना तो उसको गुस्सा आया। तो अभी वो क्या बोल रहे हैं नैमन? चलो यहाँ से चलते, हम एक ऐसा मंडली ढूंढते हैं जहां पर विश्वास है परंतु आधीनता नहीं है। അങ്ങനെയുള്ള സഭകളിൽ നോക്കാം. ऐसा बहुत सारा मंडली है जो चंगाई करते हैं, हम इधर जाते हैं। അദ്ദേഹം പറയാണ് ഞങ്ങൾ കുളിച്ച് ശുദ്ധരായി കൂടായോ? वो क्या बोल रहा है? दमस्कस में बहुत सारा नदियां है, क्या वहां पर मैं डुबकी लगाकर चंगा नहीं हो सकता क्या? അപ്പൊ പുള്ളി ചിന്തിച്ചത് तो उसने सोचा, ഏത് നദിയിൽ പോയി അല്ലെങ്കിൽ ദമ്മേസെക്കിലെ നദിയിൽ പോയി 7 പ്രാവശ്യം മുങ്ങിയാ മതി എന്നാ പുള്ളി ചിന്തിച്ചത്. उसको क्या लगा कि और भी कोई नदी में, ये योर्दान की नदी जरूरत नहीं है, मैं कोई भी अच्छा पानी वाला नदी में जाकर 7 बार अगर मैंने डुबकी लगा दिया तो मैं चंगा हो जाऊंगा। അദ്ദേഹത്തിന്റെ ദാസന്മാർ പറഞ്ഞു, फिर उसका नैमान का दास लोग आके उसको समझाने लगा, യജമാനെ, हे मालिक, ദൈവത്തിന്റെ ദാസൻ വലിയ കാര്യമൊന്നും അല്ലല്ലോ പറഞ്ഞത്. प्रभु का दास ने तो आपको बड़ा काम करने तो बोला नहीं है ना। 1 കിലോ സ്വർണം കൊടുക്കാൻ പറഞ്ഞോ? 1 किलो सोना देने बोला क्या? ഒന്ന് അനുസരിച്ചാ പോരെ? सिर्फ आप बात को मान लो ना, ഒന്ന് കുനിഞ്ഞാ പോരെ? आप थोड़ा झुक जाओ ना, ഒന്ന് കീഴ്പ്പെട്ടാൽ പോരെ? थोड़ा अधीन हो जाओ ना। Praise the Lord. प्रभु का स्तुति हो। എന്ത് സംഭവിച്ചു? क्या हुआ? 5:14 5 का 14। तब उससे परमेश्वर के भक्त के वचन के अनुसार ഭജൻ ക്യാൻസർ. आगे यरदन को जाकर उससे 7 बार डुबकी मारी हाँ। और उसका शरीर छोटे लड़के का सा हो ഓ गया praise the Lord. और शुद्ध हो गया। हाँ, അതുകൊണ്ടാണ് इसीलिए രക്ഷിക്കപ്പെടുമ്പോൾ उद्धार हो जाने के बाद നമ്മുടെ അങ്ങ് കറുത്ത കരിക്കട്ട പോലിരുന്ന ഹൃദയം കൊച്ചു കുഞ്ഞുങ്ങളുടെ ഹൃദയം പോലാകുന്നത്. हम लोग जो Praise the Lord. उद्धार होने के समय में हम लोग जो एक समय में काले और बदसूरत लोग जो एकदम अजीब दिखते थे, जिस क्षण हमारा नया जन्म हुआ हाँ। उसी तरह हम लोग सुंदर था। एक नया बच्चा Praise the मतलब Lord. क्या है?
सबसे ज्यादा सुंदर एक नया बच्चा, उसका जैसा त्वचा, उसका जैसा सुंदरता एक नया जन्म के विश्वासी में हो रहा है। ഇപ്പോൾ ജനിച്ച ശിശുക്കളെ പോലെ अभी जन्मा हुआ शिशु के समान വചനപ്രകാരം അനുസരിക്കണം. वचन का अधीन होना है। ഇത് കൊച്ചുങ്ങളെ നോക്കുക, बच्चों को देखो, അവർ അനുസരിക്കാൻ തയ്യാറാണ്. वो लोग हमेशा बात को मानने के लिए तैयार रहते हैं। നിങ്ങൾ തിരിഞ്ഞ് ശിശുക്കളെ പോലെ ആകുന്നില്ല എങ്കിൽ अगर तुम लोग वापस फिर कर बच्चों के समान, शिशुओं के समान नहीं हो रहे तो എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ അർത്ഥം? उसका मतलब क्या है? ഈ അനുസരണത്തിലേക്ക് വരുന്നില്ല. मतलब अधीनता में होना, नम्र हो जाना, आज्ञाकारिता को मानना। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന രക്ഷിക്കപ്പെട്ടാൽ മതി, പിന്നെ ദൈവരാജ്യം മുഴുവനും നമ്മുടെയാണെന്ന്. हमें क्या सोच रहा है? विश्वास कर लिया ना, अभी परमेश्वर का राज्य पूरा मेरा ही है। എന്നാൽ നീക്കോദോസിനോട് കർത്താവ് എന്താ പറയുന്നത്? परंतु निकोदेमोस को प्रभु क्या कहता है? നീക്കോസ് കർത്താവ് എന്ന് പറയുന്നത് क्या कहता है? 3:3 3 का 3 यूहन्ना, നീ born again ആയാൽ, यदि तू दोबारा से जन्म नहीं लिया നീ വിശ്വസിച്ചാൽ और विश्वास किया, എന്താകും? यदि तेरा नया जन्म होकर विश्वास किया तो क्या होगा? परमेश्वर का राज्य नहीं। നീ സ്വർഗരാജ്യം കാണും. तू परमेश्वर का राज्य को देखेगा। 3 पढ़ना। यीशु ने उसको उत्तर दिया, मैं तुझे सच सच कहता हूँ, तू यदि कोई नए सिरे से जन्म न ले तो परमेश्वर का राज्य देख नहीं सकता। मतलब अगर उसने किया तो राज्य को देखेगा। എന്താ വീണ്ടും ജനിച്ചാൽ എന്താ സംഭവിക്കുന്നത്? नया जन्म होगा तो क्या होगा? ആ ഒന്നാമത്തെ അനുസരണമാണ്. वो मतलब पहला आज्ञाकारिता है उधर, ആ വിശ്വാസത്തോടുകൂടി അനുസരണമാണ്. मतलब विश्वास के साथ बात को मानना है। पहला आज्ञाकारिता का बात वहां पर बोला है। യേശുവിനെ यीशु को കർത്താവെന്ന് വിളിച്ച് प्रभु बोलकर, ചുമ്മാ അത് ഗമണ്ടായിട്ട് നമ്മൾ അഹങ്കാരത്തോടെ കർത്താവിനെ വിളിച്ചാൽ പരിശുദ്ധാത്മ സഹായമില്ല. तो ऐसे ही अहंकार के लिए चलो बोलना पड़ रहा है ऐसा, या घमंडी होकर चलो मैं विश्वास कर लेता हूँ, यीशु अच्छा है क्या देख लेता हूँ, ऐसा मनोभावना में अगर विश्वास कर रहे हैं तो पवित्र आत्मा काम नहीं करेगा। നമുക്ക് ദേശം കണ്ടാൽ മതിയോ? परंतु हम लोग को नगर देख लिया काफी है क्या? दूर से दिख गया काफी है क्या? മോശയ്ക്ക് എന്താ പറ്റിയത്? मूसा को क्या हुआ गलती? दूर से देखा गया। ആ പിസ്ഗ മലയിൽ പോയി उसने पिस्गा पर्वत में गया, ദേശം കണ്ടു, देश को देखा അവൻ വളരെയധികം ചോദിച്ചു, और उसने बहुत दरख्वास्त किया, हे प्रभु കർത്താവേ എന്നെ കൂടെ ഒന്ന് मुझे भी लेने जाने दो अंदर, എന്റർ ചെയ്യാ, मुझे अंदर जाना है प्रभु, എന്റർ ചെയ്യാൻ मुझे अंदर जाना है प्रभु। ഇല്ല, प्रभु बोला नहीं, നീ എന്നെ അനുസരിച്ചില്ല. तूने मेरा बात को नहीं माना। അത് തന്നെയല്ലേ നമ്മൾ വായിക്കുന്നത്? वही बात हम पढ़ते हैं ना, മത്തായി സുവിശേഷം 18:3 मत्ती 18 का 3 में എന്താ വായിക്കുന്നത്? क्या पढ़ते हैं? बादल के समान मैं होगा। तुमसे सच कहता हूँ हाँ। कि जब तक तुम न फिरो और बादल के समान न बनो, हाँ। तुम स्वर्ग के राज्य में प्रवेश करने नहीं ആണോ? എന്റർ അവിടെ കാണുക എന്നാണോ? तो वहां पर देखने का बात नहीं बोल रहा है, प्रवेश का बात चल रहा है। എന്നാ സാർ? समझ रहे हैं ना? അപ്പൊ വീണ്ടും ജനിച്ചു കഴിഞ്ഞതിന് ശേഷം तो नया जन्म हो जाने के बाद വിശ്വാസം എന്ന യാഥാർത്ഥ്യത്തെ विश्वास का जो उस पकड़ को हमने पकड़ा है, അനുസരണമെന്ന उसके साथ अधीन होकर അല്ലെങ്കിൽ കീഴ്പ്പെടുക, या फिर नम्र होकर അത് നമ്മളെ അലങ്കരിക്കും. वो बात हमको सजाएगा। കാരണം പൂർണ്ണ സൗന്ദര്യവതിയായവരെയാണ് അങ്ങോട്ട് പ്രവേശിപ്പിക്കുന്നത്. क्योंकि जो संपूर्ण सुंदरता में बदल जाएगा वही राज्य में प्रवेश करेंगे। ദൈവം അതിനാണ് നമ്മൾക്ക് ഇപ്പോൾ ഈ സാവകാശങ്ങൾ തരുന്നത്. इसलिए प्रभु आज हमको एक एक मौका क्यों दे रहा है, एक एक अवस्था परिस्थिति क्यों दे रहा है, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ബാലശിക്ഷ തരുന്നത്. हमें अभी हमको ताड़ना क्यों दे रहा है, നമുക്ക് ദൈവം ഓരോരോ പ്രയാസങ്ങളിലൂടെ ഘട്ടങ്ങളിലൂടെ നമ്മളെ വിടുന്നത്. हमें एक एक कष्ट और तकलीफ से हमें लेकर जा रहा है। ഇതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ കഷ്ടത എന്നൊരു ഭാഗമുണ്ട്. का बात भी एक आता है, അത് നമുക്ക് ഇന്ന് സമയമില്ല, ഞാൻ നിർത്തുകയാണ്. तो समय नहीं है इसलिए मैं इधर ही रोक रहा हूँ। അപ്പോൾ നമ്മൾ ചിന്തിച്ചത് എന്താണ്? परंतु अभी तक हमने जो सोचा वो विषय ये है, എപ്പോഴും നയമാനെ എന്ന് ഓർക്കണം, हमेशा नयमान अले। याद करना, കർത്താവ് ഞാൻ കീഴ്പ്പെടാൻ തയ്യാറാണ്. हे प्रभु मैं झुकने के लिए तैयार हूँ, എന്ത് പ്രയാസം വരട്ടെ, कितना भी बड़ा तकलीफ क्यों ना आए। ആ പ്രയാസങ്ങൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ കർത്താവ് എന്തെങ്കിലും കൊണ്ടുവരുമ്പോൾ അത് എടുത്തു മാറ്റുകയല്ല, तो जब तकलीफ या क्लेश या ऐसा कुछ भी अवस्था हमारे जीवन में तकलीफ आते समय में प्रभु उसको हटाता नहीं है, എന്റെ ഇഷ്ടമല്ല परंतु उस समय में क्या बोलना है, प्रभु मेरा इच्छा नहीं നിന്റെ ഇഷ്ടം. आपका Praise इच्छा the Lord. मैं, അങ്ങനെ കർത്താവ് പറയുകയാണ്, ऐसा प्रभु कहता है, എന്നെ കർത്താവേ കർത്താവേ എന്ന് വിളിക്കുന്ന ഏവനുമല്ല. जो कोई मुझे प्रभु प्रभु बोलते हैं वो लोग नहीं, ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത് पिता परमेश्वर का इच्छा क्या സഭയിലെ है, ഓരോ വ്യക്തിയും मंडली के हर एक लोग എന്റെ പുത്രന് കീഴ്പ്പെടണം. कि मेरा पुत्र का अधीन होना चाहिए। എന്തിനാണ് കീഴ്പ്പെടുന്നത്? क्यों अधीन हो रहे, അവനെ പോലെ ആയിത്തീരാ. ताकि उस पुत्र के समान हो जाए। അതെത്ര ലാഭമാണ്. और वो कितना लाभ की बात है, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എത്രയോ ലാഭം നഷ്ടമാക്കി. हमने हमारे जीवन में कितने समय में लाभ की बातों को हमने खो दिया। വിശ്വാസത്തിന് അനുസരണം വരുത്തുക, इसलिए इस विश्वास के द्वारा आज्ञाकारिता आ जाने के लिए, अधीनता हो जाने के लिए,
പഴയ നിയമകാലത്തിലെ വിശുദ്ധ സ്ത്രീകൾ पुराने नियम में पवित्र स्त्रियां യജമാൻ എന്ന് വിളിച്ചുകൊണ്ട് मालिक बुलाकर स्वामी बुलाकर കീഴ്പ്പെട്ടു. आधीन हुए। അപ്പോൾ അവിടെ നമ്മൾ അബ്രഹാമിനെ അല്ല ഇവിടെ യജമാൻ എന്ന് വിളിക്കുന്നത്. यहाँ पर हमारा मालिक अब्राहम नहीं है, പിന്നെ ആരാണ്? हमारा मालिक कौन है? യേശു കർത്താവിനെ. यीशु मसीह हमारा स्वामी है। അവനെ കർത്താവേ എന്ന് വിളിക്കുമ്പോഴല്ല जब भी हम उनको प्रभु करके पुकारते हैं, ഒരു കീഴ്പ്പെടൽ, एक अधीनता, സ്വർഗം അതിശയിച്ചു പോകും. स्वर्ग आश्चर्य हो रहा है। ഇവിടെ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ സന്നിധി എല്ലാ ദൂതന്മാരും കീഴടങ്ങിയിരിക്കുന്നത് പോലെ जिस तरह स्वर्ग में यीशु के नाम में यीशु को देखकर पहले से ही सभी स्वर्गीय जीवियां आधीन और नम्र होकर झुक चुके हैं। ഇതാ സഭ, देखो मंडली, അവളെത്ര സൗന്ദര്യവതിയാണ്. वो कितना सुंदर है। देखो അവളെ കർത്താവ് വെളിപ്പെടുത്താൻ പോവുകയാണ്. उन लोगों, उस मंडली को एक दिन प्रभु सबके सामने प्रकट करेगा। അപ്പോൾ ഈ കാര്യങ്ങൾ ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ട് നമുക്ക് പാടാം, നമ്മുടെ മണവാളൻ വരാറായി. ये बात को सोचकर, ये बात को ध्यान करते हुए हमें वो गीत गाना चाहिए। देखो हमारा प्रभु बहुत जल्दी वापस आ रहा है। Praise the Lord. आमीन। प्रभु हमें सहायता करे। प्रेज़ लॉर्ड। संदेश खत्म नहीं हुआ, अभी दूसरा सेक्शन टाइम देने वाला है। तो प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं कि मतलब अपना जीवन में सुंदरता, प्रभु का काम था। पत्नी कैसे होना चाहिए? हमारे यीशु मसीह कैसा है अति सुंदर। वो है ना, वर्णन नहीं कर सकता। तो फिर वो पत्नी कैसे होना चाहिए? हाँ बिल्कुल, उसका तुल्य होना चाहिए, है ना। ये सुंदरता का एक वर्णन अभी बताया। प्रयोग ये बहुत सुंदर है कि नहीं? देखो भाई, आपको मालूम है ना, कोई बात बोला नहीं मानने में नहीं मानेगा, उसका चेहरा देखो कैसा है ना। अगर कोई बोलता है मैं नहीं मानता, तुरंत वो चेहरा देखो, और तो कुछ बात बोला मारो, क्या सुंदर है। तो ठीक है, बोलने वाला चेहरा कितना सुंदर है, मानने वाला चेहरा कितना सुंदर है। ये बात है प्रिय। प्रभु जो भी बोलता है ना, बिना सवाल करते हुए मानना। प्रभु ऐसे क्यों, ऐसे नहीं पूछा, ऐसे बात आना ही नहीं, है ना। अभी हमने पढ़ा ना मत्ती 18:3, है ना, मुड़कर उस बच्चों के समान, बालकों के समान बनने का अर्थ, बालक कभी भी कोई भी बात है मानता है। आज के बच्चों का नहीं, आज के बच्चे लोग भी नहीं मानते। आज के बच्चे लोगों को भी नमूना के तौर पर खड़ा नहीं कर सकते, क्योंकि वास्तव में मतलब बच्चे लोग मानते हैं, है ना। ऐसा अनुभव होना बहुत जरूरी बात है प्रिय, मानना। अभी हम लोगों को कितनी बात प्रभु ने सिखाया ना, सिखाना भी अच्छी बात है, सीखना भी अच्छी बात है, पर तो मानना सबसे बड़ा बात है। ये बात नहीं, सारे बात बिगड़ गया, है ना। प्रकाशित वाक्य आरंभ में ही बोला, सुनाने वाला, सुनने वाला, मानने वाला। आखिरी में आया तो सिर्फ मानने वाला है, मानने वालों को ही प्रयोजन है ना। वो बहुत बड़ी बात है। वहां पर एक वचन, जब इब्रानियों 5 अध्याय का 8-9 वचन में हमारे लिए खास करके इस संदर्भ में ऐसे लिखा है। पुत्र होने पर भी उसने दुख उठा आज्ञा माननी सीखी। अभी प्रभुदास ने बोला वो दुख उठा, वो बात अभी आया नहीं, टाइम नहीं था, अभी वहां से अभी शुरू होने वाला था। तो मैं बोला वो वचन पढ़ करके खत्म तो कर देंगे। हाँ, दुख उड़ा करके आज्ञा मानना सीखा तो सिद्ध बनकर अपने सब आज्ञा मानने वालों के लिए। किसके लिए? सब आज्ञा मानने वालों के लिए। देखा, बहुत बड़ी बात है। यही बात अभी बोलने जा रहा था, लेकिन वो वचन लिया नहीं, लिया तो लेगा तो फिर ज्यादा टाइम हो जाएगा। बहुत बड़ी बात है, समझ में आए ना। प्रयोग बहुत खास बात है हमारे जीवन में। यीशु मसीह स्वयं इतना सुंदर कैसे बना? हाँ, आज्ञा मानते 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 क्रूस का मृत्यु। वाह 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 वाह। अब आप देखो, वहां तक इतना अपने आप को नम्र वर्धीन किया। आज्ञा मानने के लिए क्या चाहिए? नम्रता चाहिए, है ना। ये बहुत बड़ा अच्छा गुण है प्रियो। हम लोग कभी भी प्रभु का वचन सुनता है, पिछले दिनों में हम लोग अपने जीवन में लाने वाला बहुत बातों को सुना है ना, प्रभु ने सुनाया और तो कहा तक माना। वही तो अभी एक माला में अपने को लेकर देना है। हमने अपने जीवन में लाया क्या? हमने सुना ये बात तो बहुत अच्छा है, अनंत काल के लिए बहुत लाभदायक है, ये सारी बात तो प्रभु की आत्मा ने प्रकट करके दिया। लेकिन कितने लोग अभी भी सोचता है कि बाकी भी आने दो, सब आने के बाद में थैली डाल के शुरू करेंगे, ऐसा है क्या?
जो भी हम पाता है प्रियो उसको अमल करना, मानने में देरी नहीं करना, है ना, बहुत सुंदर बात है। तो मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। सच्चा प्रभु का जो कांदा है वो हर एक बात मानेगा। कोई भी आपको मालूम है, मतलब आप जब भी विरोध करता है तो उसको मतलब घमंड है, और प्रभु घमंडियों का सामना करता है, उसको पदवी मिलने का कोई सवाल ही नहीं है। तो इसलिए प्रियो हमारे जीवन में प्रभु ना चाहने वाला घमंड हमारे अंदर आने ना दे, हर बात को मानने वाला बने। जो सच्चाई प्रभु ने वचन के द्वारा आत्मा में प्रकाश करके देता है, मैं तुरंत निर्णय लेना चाहिए, प्रभु मेरे में कमी हुआ है मुझे मानना। हम लोग कोई बोलता है क्या, प्रभु मैं घमंडी है, प्रभु मेरे घमंडों को तोड़, कोई प्रार्थना किया? घमंडी है कि नहीं? हम बहुत नंबर बोल के बैठा हुआ है, नंबर होता तो कितना अच्छा था। तो बहुत बड़ी बात है प्रिय, हमको ये सिद्धांत थियोरी सब आता, लेकिन हमारा प्रैक्टिकल लाइफ में आने के लिए हम लोगों को उत्साह नहीं। कितना दुख भरा बात है। स्वर्ग ने हमको जो क्यों सिखाया, हमें सीखने के लिए, मानने के लिए और प्रभु का महिमा करने के लिए। जो मानता है वो प्रभु का महिमा करता है। सच में हमें जो जरूरतमंद बात, कितने लोगों को आज का वचन प्रभु आपका दिल से जीवन से बात किया, सबसे बात किया ना, बहुत गहराई में, इतना सुंदर रीति में, है ना। और मैं तो सोचता है कि मतलब जेबू ने उसको जो थोड़ा कुछ भी है तो उसको डिटेल से बताया। मेरे को बहुत इतना मतलब वो शब्दों को एकदम बयान करके सुनाया। शॉर्ट में मलयालम में बोला, उसका पूरा विस्तार से व्याख्या करके बताया। कितना अच्छा बात है। मैं सोच रहा था अभी भी नहीं समझेगा तो इतना डिटेल से समझाया, बहुत अच्छी बात है। क्योंकि प्रभु हमको बहुत प्यार करते हैं इसलिए समझा। हमको मालूम है ऐसा नहीं बोलेगा तो समझेगा नहीं, इसलिए बोला हो। प्रभु का कृपा है, प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं। सच में प्रियो प्रभु हमें कितना चाहता है ना, हमें मसीह के रूप बनते जाना प्रियो, मसीह के स्वभाव में रोज बदलते जाना। प्रभु सबको बहुत आशीष दे, प्रभु के दासों को भी प्रभु बहुत आशीष दे, प्रभु को महिमा मिले। आमीन।